नमस्कार. मी डॉक्टर अस्मिता हवालदार. पुनर्भेटीचा खूप आनंद होतोय. मागच्या वेळेला आपण विजयनगर साम्राज्य या विषयाचा थोडासा इतिहास आपण पाहिला आणि यावेळेला आपण हम्पी सा रम्या नगरी हे सत्र सुरू करतोय. तुम्हा सर्व इतिहासप्रेमी मंडळींचं स्वागत आणि तुम्हाला विजयनगर साम्राज्य या विषयामध्ये इतका रस निर्माण झालाय हे पाहून मला खरंच धन्य वाटतंय. तर आपण सुरुवात करूया. हम्पी सा रम्या नगरी. भवभूतीने हे हा श्लोक लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की एक अशी सुंदर नगरी ज्याच्यामध्ये राजपुत्र आहेत, सुंदर चंद्रमुखी राजकन्या आहेत, मोठे मोठे महान विद्वान आहेत, मोठे मोठे राजे आहेत. हे सगळं आहे आणि हे सगळं आता काळाच्या उदरामध्ये गडप झालेलं आहे. हे सगळं काळाच्या उदरात जरी गेलेलं असलं तरी ते स्मृतिरूपाने किंवा अवशेषाच्या रूपाने आता इतिहासाच्या रूपाने आपल्यासमोर येत आहे. तर आपण एकदा पुन्हा थोडंसं मागच्या सत्रामध्ये काय पाहिलं ते पाहूया. हे विजयनगर साम्राज्याचं राजचिन्ह आहे, एम्ब्लेम. त्याच्यामध्ये हा दिसतोय, हा वराह आहे जे सामर्थ्याचं प्रतीक आहे. ही कट्यार आहे ते शौर्याचं किंवा वीरतेचं प्रतीक आहे. चंद्र आणि सूर्य, आचंद्र सूर्य नांदो विजयनगरचं साम्राज्य, अशी इच्छा व्यक्त केलेलं हे साम्राज्य आणि हे त्याचं राजचिन्ह. तर आता आपण थोडं हे पाहूया की ह्या दोन्ही नकाशांची तुलना केली तर डाव्या बाजूला असलेलं हे लोधींचं साम्राज्य आणि विजयनगरचा विस्तार यामध्ये बरीच मोठी तफावत आहे. म्हणजे लोधींचं साम्राज्य हे एक विजयनगराचा लहानसा प्रांत होऊ शकतं. हिमाचल प्रदेश आणि हरियाणाच्या मध्ये असलेलं एक चिमूटभर इतकंसं साम्राज्य आणि विजयनगराचं इतकं मोठं साम्राज्य, म्हणजे एका बाजूला बंगालचा उपसागर, दुसरीकडे अरबी समुद्र, तिसऱ्या बाजूला हिंदी महासागर किंवा कोरोमंडलचं पठार आणि उत्तरेकडे दख्खनचं पठार, ईशान्येपर्यंत पसरलेला ओरिसाचा भाग, इथपर्यंत हे साम्राज्य. आणि हे थोडी थोडकी नाही तर 250 ते 300 वर्ष दक्षिणेमध्ये पाय रोवून उभं राहिलेलं हे साम्राज्य होतं, ज्यांनी आपल्या धर्माची आणि आपल्या संस्कृतीची रक्षा केली. हे फार जरुरी होतं, कारण उत्तरेकडून मुसलमानांचं सतत आक्रमण होत होतं आणि त्यांचा उद्देश केवळ संपत्ती कमावणं आणि राज्य निर्माण करणं एवढाच नसून आपला धर्म परिवर्तन करणं हाही होता आणि ही सगळ्यात जास्त चिंतेची बाब होती. त्यामुळे हे साम्राज्य काही लहानसहान नाही, मोठं साम्राज्य आहे आणि ते त्याच्याबद्दल जाणून घेणं फार आवश्यक आहे. शाळेमध्ये आपल्याला किंवा एकूणच या साम्राज्याबद्दल कोणी काहीही सांगत नाही. अर्थातच हा लाखमोलाचा प्रश्न आहे. मागचं सत्र ज्यांनी ऐकलेलं असेल त्यांना थोडंफार समजलं असेल की हे आपल्यापर्यंत का येऊ दिलं नाही, पण आता ते समोर यायला हवंय. हे साम्राज्य साधारण 250 ते 300 वर्ष राहिलं आणि त्याच्यामध्ये 4 वंश होते: संगम वंश, साळुव वंश, तुलुव वंश आणि अराविड वंश. संगम वंश 1336 ते 1485 या कालावधीमध्ये होता. या साम्राज्याची स्थापना हरिहर आणि बुक्क या संगम भावांनी केली. 1336 साली त्यांना विद्यारण्य मुनींचं, ज्यांना मध्वाचार्य पण असं म्हणतात, अर्थात यामध्ये दुमत आहे, पण त्यांच्या सहाय्यामुळे हे साम्राज्य स्थापन होऊ शकलं आणि त्याची स्थापना झाली हम्पीमध्ये, जे विजयनगर साम्राज्याची राजधानी होतं. या साम्राज्यामध्ये दुसरा देवराय हा एक महत्त्वाचा राजा होऊन गेला, ज्यांनी हे साम्राज्य वाढवलं. स्वराज्य आणि सुराज्य या दोन्हीकडे लक्ष दिलं. त्यांनी आपल्या लष्करामध्ये जे घोडे नाही आहेत तर ते चांगल्या प्रतीचे घोडे आणून लष्कर हे चांगलं मजबूत करायचा प्रयत्न केला. तर आणि ह्याच्यामध्ये साधारण 18 राज्य आहेत. शेवटचा राजा जो पेंदेराय, त्याला बाजूला सारून साळुव नरसिंह हा राजा झाला. ते एक साल होतं 1485. 1485 ते 1505 या कालावधीमध्ये 3 राजे होऊन गेले. या तीनही राजांचं योगदान खूप मोठं आहे, पण सर्वात मोठं योगदान त्याच्या संस्थापकाचं, नरसिंहाचं, ते हे आहे की अयोग्य हातामध्ये सत्ता जाणं त्यांनी रोखलं. म्हणजे मल्लिकार्जुन आणि विरूपाक्षराय जे शेवटचे राजे होते संगम घराण्याचे, त्यांनी आदिलशहाशी हातमिळवणी करायचा प्रयत्न केलेला होता आणि ते टाळून नरसिंहांनी आपलं राज्य आपल्याकडेच ठेवलं आणि ते वाढवलं, त्याचा विस्तार केला.
शेवटचा राजा त्याला बाजूला करून तुळुव वंशाच्या नरसा नायकाने राज्यकारभार सांभाळला. त्याचं नाव नरसिंह. त्याला 4 पुत्र होते. जेव्हा हा नरसिंह मृत्यूसमयी त्याचा जेव्हा मृत्यू व्हायला आला होता, तेव्हा त्यांनी आपला मुलगा गादीवर यावा आणि कृष्णदेवराय येऊ नये अशी व्यवस्था करायचा प्रयत्न केला होता. पण असं न करता कृष्णदेवराय गादीवरती आला, जो याच्यासाठी सर्वात योग्य राजा होता. साळुव म्हणजे ससाणा ही जशी पदवी आहे, तशी तुलुव म्हणजे तुर्वस हे घराणं आहे. आणि ह्याच्यामधला सगळ्यांना माहीत असलेला हा कृष्णदेवराय राजा, ज्याचा काळ सुवर्णकाळ म्हटला जातो. सर्व कलांसाठी, सगळ्यांसाठी, साम्राज्य विस्तारासाठी आणि संपत्तीसाठी, सगळ्यासाठीच हे साम्राज्य महत्त्वाचं होतं आणि कृष्णदेवरायाचं राज्य सगळ्यात महत्त्वाचं होतं. याच्यातला तुळुव वंशाचा जो शेवटचा राजा होता सदाशिवराय, हा वयाने लहान होता. त्याच्यामुळे तो नामधारी राजा राहिला होता आणि त्याच्यामुळे अराविडू वंशाच्या श्रीरंगाने हे साम्राज्य सांभाळायला घेतलं. त्याच्यानंतरचा जो राजा होता रामराय, तोच खऱ्या अर्थाने तुळुव वंश असताना सुद्धा राजा होता. तो नामधारी सदाशिवरायाच्या बरोबर काम करून, म्हणजे स्वतःच काम करून हे तुळुव साम्राज्य सांभाळत होता. तर हा रामराय हम्पीमधला शेवटचा राजा. रामरायाच्या काळामध्ये तालिकोटची मोठी लढाई झाली, जी आपल्याला राक्षस तंगडी या नावाने माहिती आहे. खरं तर राकसग्गी आणि तंगडग्गी ही जी 2 गावं आहेत, त्यांच्याजवळ ही लढाई झाली होती आणि त्याच्यामध्ये विजयनगराची खूप मोठी हार झाली. पण हे विसरता कामा नये की बहामनी सल्तनतीचे 5ही शाह्या एकत्र येऊन त्यांनी विजयनगरावर हल्ला केला, तेव्हा विजयनगर पडलं. एकेकट्यामध्ये विजयनगराला हरवण्याची हिंमतच नव्हती, मानसिक नव्हती आणि लष्करी तर नव्हती. त्यामुळे त्यांना 5 जणांना एकत्र येऊन या साम्राज्यावर हल्ला करायला लागला. ही गोष्ट विसरता येत नाही. त्याच्यानंतर हे साम्राज्य पडलं. एका अर्थाने हा हम्पीचा शेवटचा राजा आणि हे शेवटचं साल ते होतं 1565. त्यानंतर राजधानी हम्पीवरून पेनुकोंडामध्ये आणि मग नंतर दक्षिणेकडे सरकत राहिली. तर 1565 हे साल हम्पीच्या दृष्टीने महत्त्वाचं वर्ष आहे. आता हे हम्पी म्हणजेच विजयनगर साम्राज्य. हे विरूपाक्ष मंदिराचं गोपूर दिसतंय. आपण जेव्हा त्या भागामध्ये येतो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदी नजर ज्यावर पडते ते हम्पीचं, हे विजयनगरचं विरूपाक्ष मंदिरामधलं हे गोपूर. हम्पी आता वैश्विक धरोहर किंवा वैश्विक वारसा जाहीर झाला आहे. त्याच्यामुळे आता जगाच्या इतिहासामध्ये, जगाच्या नकाशावरती आता ते ठळकपणे आलं आहे आणि आता ते सगळ्यांना पाहायचं आहे किंवा सगळ्या पर्यटकांचं पण त्याच्याकडे लक्ष वळलं आहे. तर ही काय नगरी आहे? खरं तर हे विजयनगर साम्राज्यापासून ही नगरी अस्तित्वात आली का? तर असं नाही आहे. ती पुराण काळापासून अस्तित्वात असलेली नगरी आहे. तिचं 4 प्रकारे महत्त्व आहे. पौराणिक महत्त्व, ऐतिहासिक महत्त्व जे आपल्याला माहितीच आहे, तिचं भौगोलिक महत्त्व आणि चौथं आणि शेवटचं पुरातत्वीय महत्त्व किंवा आर्किओलॉजिकल महत्त्व. तर पौराणिक महत्त्व काय? तर जी तुंगभद्रा नदी आता हम्पीच्या बाजूने वाहते, ती पहिली ब्रह्माची मुलगी पंपा म्हणजे ही नदी. हे एक बाजू. आणि दुसरं म्हणजे या पंपा नावाची एक सुंदर आदिवासी मुलगी या भागामध्ये राहत होती आणि तिचं शंकरावरती प्रेम जडलं. तिने तपश्चर्या केली, आराधना केली, शंकराला वरलं. शंकर आणि तिचा विवाह झाला आणि शंकर झाला पंपापती. तर हे पंपा आणि पंपापती जो तिथे विरूपाक्ष या नावाने प्रसिद्ध आहे. पंपेचा आणि विरूपाक्षाचा विवाह सोहळा दरवर्षी तिथे साजरा केला जातो. रथयात्रा होते. डिसेंबरमध्ये तिथे भाविकांची खूप गर्दी असते आणि चिमुकलं हम्पी या भाविकांच्या गर्दीला सांभाळू शकत नाही, इतकी गर्दी तिकडे होते. तर मूळ हे पंपापती आणि पंपेचं शहर. पंपेवरून झालं हम्पी. पंपेचं सरोवर तिथे आहे, त्याला पंपा सरोवर असं म्हणतात. हे झालं पौराणिक महत्त्व. त्याच्यानंतर ऐतिहासिक महत्त्व तर आपल्याला माहितीच आहे, विजयनगर साम्राज्य. पण त्याच्यापेक्षा एक महत्त्वाची गोष्ट अशी की रामायणामध्ये आपण जी सुग्रीवाची किष्किंधा नगरी म्हणतो ती हीच नगरी.
रामायण वाचताना आपल्याला त्या 5 टेकड्यांचा सतत उल्लेख डोळ्यासमोर येतो, की ऋष्यमुख पर्वत, हेमकूट पर्वत, माल्यवंत टेकडी, मातंग पर्वत, गंधमादन वगैरे हे इथेच आहे. या 5 टेकड्यांच्या मध्ये वसलेलं हे हंपी आहे. म्हणजे भौगोलिकदृष्ट्या अतिशय सुरक्षित. 5 टेकड्या, त्याच्या बाजूला ही तुंगभद्रा नदी वाहते आणि त्याच्यामध्ये बसलेला हंपी. सुग्रीवानी सीतेने टाकलेले दागिने, म्हणजे रावणाने तिला जेव्हा पळवून नेलं होतं तेव्हा ती आपले दागिने टाकत गेली आणि ते दागिने सुग्रीवाने उचलून त्या गुहेमध्ये लपवून ठेवले. ती गुहा पण इथे आहे. शबरीची गुहा पण तिथे आहे. त्याच्यामुळे काय होतं की रामांचं किंवा रामायणाचं अस्तित्व इथे सतत पावलोपावली जाणवत राहतं. अशा इतक्या खुणा तिथे विखुरलेल्या आहेत. अर्थात 3000 वर्षापूर्वीच्या मानवाच्या अस्तित्वाच्या खुणा चित्ररूपाने तिथे सापडलेल्या आहेत. पण रामायण अर्थातच त्याच्या फार पलीकडचं, त्याच्या फार आधीचं आहे. आपल्या राज्यकर्त्यांनी काही वर्ष बराच गोंधळ घातला होता, की राम आहेच की नाही आणि ते काव्य आहे, ते खरं घडलंच नाही, तो सेतू बांधलाच नाही. काय आता काय लोकशाही आहे, ज्यांना बोलायचं ते बोलू द्या. तर त्यांनी सगळ्यांनी हे म्हटलं, पण हा प्रश्न इथे आल्यानंतर आपल्यापुरता संपलेला असतो. कारण म्हणतात ना, रामाचं सानिध्य जसं दासबोधामध्ये म्हटलं आहे, की रामाचं सानिध्य माझ्याबरोबर आहे, तसं हे सानिध्य तिथे जाणवतं. इथे मला तुम्हाला एक गोष्ट छान सांगायला आवडेल. आमच्या सरांनी बापट सरांनी एक गोष्ट सांगितली होती, की विनोबा भाव्यांना एकाने विचारलं, की तुम्ही राम, राम असं म्हणता, पण आता आम्हाला राम पटत नाही. अर्थातच ही जी नवीन जनरेशन आहे त्यांचं असं आहेच म्हणजे म्हणणं, की त्यांनी आपल्या पत्नीला सोडून दिलं, तर कोणाच्या धोब्याच्या सांगड्यावरनं सोडलं, तिला अग्निपरीक्षा द्यायला लागली किंवा त्यांनी वालीला मारलं. तर हा राम कसं काय पटेल? ह्याची पूजा कशी काय करायची? तर ह्याच्यावरून विनोबांनी जे उत्तर दिलं आहे ते अतिशय समर्पक आहे. ते असं म्हणाले, की तुम्ही जो राम पाहताय तो अयोध्येचा राजपुत्र आहे किंवा दशरथाचा पुत्र आहे. आमच्यासाठी असलेला राम यापेक्षा बराच मोठा आहे. आणि हे समजण्यासाठी आस्तिक असण्याची गरज नाही. फक्त मनाने भारतीय असण्याची गरज आहे. भारतीय संस्कृतीशी नाळ जोडून घेण्याची गरज आहे. ह्याच्यानंतरचं तिसरं ह्याचं महत्त्व म्हणजे भौगोलिक महत्त्व जे तुम्हाला मी मगाशीच म्हटलं, की ह्या 5 टेकड्या आणि तुंगभद्रा नदी. तर त्याचा महत्त्वाचा फायदा काय झाला, की हा जो प्रांत आहे, हा स्वयंपूर्ण प्रांत आहे. म्हणजे कशा अर्थाने, की इथे शेती आहे, इथे तांदूळ होतो, इथे केळं होतं, ऊस होतो. म्हणजे खाण्यापिण्याच्या दृष्टीने हा स्वयंपूर्ण. तुंगभद्रा नदी आणि इथल्या राज्यकर्त्यांनी काळजी घेऊन बांधलेले तलाव, जलाशय याच्यामुळे पाण्याच्या दृष्टीने स्वयंपूर्ण. माणसाच्या ज्या गरजा असतात, मूलभूत गरजा, अन्न, वस्त्र, निवारा या सगळ्या मिळाल्याच. त्याच्यामुळे ह्याच नगरीला कोणी 100 वर्ष वेढा घातला असता, त्याहून जास्तही घातला असता, तरी ह्यांच्या केसाला धक्का लागला नसता. आणि आतमध्ये सगळं काहीच आहे. मग घाला वेढा घाला, बसा बाहेर, काय फरक पडतो? म्हणून यांना वेढा घालण्याच्या भानगडीत कोणी पडलंच नाही. या स्वयंपूर्ण राजधानी असण्याचा हा किती मोठा फायदा असतो, की शत्रू आपल्यापासून 10 हात दूरच राहतो. तर हे दुसरं भौगोलिक महत्त्व. तिसरं महत्त्व असं, की त्या काळामधलं आशियामधलं हे सगळ्यात मोठं शहर. मूळ शहर 25 किलोमीटर परिघामध्ये असलं, तरी आसपासची जी गावं जी त्यावेळेला ह्याच शहरामध्ये होती असं मानलं जायचं, ती म्हणजे मालपानगुडी, होसपेट, नागलपूर वगैरे अशी जोडली, की हे 125 किलोमीटर परिघामध्ये असलेलं हे शहर आहे. म्हणजे शहर होतं. अब्दुल रझाक या परदेशी प्रवाशाने याबद्दल असं म्हटलेलंच आहे, की ज्ञानाच्या कानाने जे कधी ऐकलं नाही आणि डोळ्याच्या बाहुलीने जे कधी पाहिलं नाही, असं हे एकमेवाद्वितीय शहर आहे. तर हे असं एकमेवाद्वितीय हंपी त्या काळापासून आजपर्यंत चालून आलेलं एकमेवाद्वितीयच. त्याचं चौथं महत्त्व आणि तेही महत्त्वाचंच ते म्हणजे पुरातत्वीय किंवा आर्किओलॉजिकल महत्त्व. 1565 साली हंपी उद्ध्वस्त झालं. सगळं काही संपलं. त्यांनी धुमाकूळ घालून त्या शाह्यांनी ते सगळं तोडून टाकलं. पण त्याच्यानंतर या शहरामध्ये मानवाची वस्ती झालीच नाही. जी तुटपुंजी झाली थोडीफार प्रमाणामध्ये, त्यामुळे काही फरक पडला नाही. कारण तिथे असलेले जे पुरातत्वीय पुरावे आहेत ते तसेच्या तसे ताजे राहिले, अनटच्ड राहिले आणि त्याचं फार महत्त्व असतं. कारण तसंच्या तसं ते उत्खननामध्ये बाहेर आल्यामुळे तिथला इतिहास माहिती पडायला खूप मोठी मदत झाली. त्यामुळे याचं महत्त्व 4 दृष्टीने आहे.
असं हे हंपी शहर, त्याची आपल्याला आता सफर करायची आहे, जाणून घ्यायचं आहे. आता जे हंपी दिसतं ते असं आहे. तर ह्या ज्या टेकड्या होत्या, ज्या टेकड्या रामायणामध्ये वर्णन केलेल्या आहेत, त्या इतक्या वर्षाच्या धुपीनंतर म्हणजे ऊन, वारा, पाऊस याच्यामुळे त्याचे असं दगडामध्ये रूपांतर झालंय आणि हा रंगीबेरंगी लाल, पिवळा असा दगड तिथं असतो, हा आहे ग्रॅनाइट. या ग्रॅनाइटमधूनच सगळं स्थापत्य, सगळ्या मूर्ती, सगळी शिल्प ह्यातनं निर्माण झाली. त्यामुळे हा दगडही तितकाच महत्त्वाचा आहे. या अशा आसपास असलेल्या टेकड्या सगळ्या दिसत राहतात. त्याच्या बाजूला अशी वळण घेऊन पुढे जाणारी तुंगभद्रा नदी दिसते. ती या प्रांतामध्ये जेव्हा प्रवेश करते, तेव्हा तिचं घळीमध्ये रूपांतर होतं. एका किनाऱ्यावर आहे हंपी, दुसऱ्या किनाऱ्यावर आहे अनेगोंडी. आणि ही जी मध्ये एक रांग तुम्हाला दिसतीये, ही आहे हंपी बाजार. म्हणजे हंपीमध्ये असलेला बाजार. जिथे पहिल्यांदी ह्याचं वर्णनही सगळ्या परदेशी प्रवाशांनी केलेलं आहे. त्यांना फार आश्चर्य वाटल्यामुळे त्यांनी ह्याचंही वर्णन केलेलं आहे. तर अशा या टेकड्या, आताचं हे हंपीचं दर्शन असं आहे. ह्या टेकड्या या भूकंपामुळे निर्माण झालेल्या नाहीत. हंपी तुंगभद्रेचं पात्र इथे मोठं होतं आणि त्याचा जो पहिला टर्न आहे किंवा पहिलं जे वळण आहे ते उत्तरेच्या बाजूला आहे. जिथे हे वळण त्यांनी घेतलेलं आहे त्याला चक्रतीर्थ असं म्हणतात. ते आपण पाहूच. हंपीमध्ये गेलात तर तुम्ही काय पाहाल? असा प्रश्न विचारला जातोच. कारण आपल्याला आपण कुठेही जेव्हा फिरायला जातो, तेव्हा आपल्याला एक अशी हातामध्ये लिस्ट मिळालेली असते, की तुम्ही हे पहा, हे पहा, हे पहा. तर तसं हंपीमध्ये काय पाहाल तर बरीच मोठी लिस्ट आहे. नरसिंहाचा पुतळा पहा, जलकुंडेश्वर शिवलिंग पहा, ते दिसतंच आहे. विरूपाक्षाचं मंदिर पहा, बाजार पहा, काय इतकं खूप आहे. खूप पाहण्यासारखं आहे. पण खरंच असं आहे का? म्हणजे हंपी म्हणजे हे एवढंच आहे का? तर असं नाही आहे. कारण हंपीमध्ये डोळे उघडे ठेवून सगळंच काही पाहायचं आहे. सगळ्याच काही मधून इतिहासच दिसतोय आणि तो सहज दिसतोय. म्हणजे फक्त ती नजर किंवा ते कान म्हणजे पंचेंद्रिय आपली जागृत पाहिजेत. तिथे गेल्यानंतर, की सगळंच पाहायचंय. मग हे पाहिलं नाही तर माझं राहिलं का? असंही काही वाटून घ्यायचं आय मीन गरजच नाहीये. आता तुम्ही म्हणाल तर, की तिथे काय नाहीये? तर मंदिर आहेत का? म्हणजे मी फक्त मंदिर म्हटलं नाही हां, कारण मंदिर कधी फक्त नसतंच. मंदिरं आहेत का? हो, आहेत. मग तिकडे राजकीय सरकारी इमारती आहेत का? हो, आहेत. तिथे हत्तीशाळा आहे का? आहे. राजमहाल आहे का? आहे. नदी आहे का? आहे. निसर्ग सौंदर्य आहे का? आहे. भोजनशाळा दिसतीये. दगडी रथ दिसतोय. इथे यली दिसतायत. गोपूर दिसतंय. सगळंच दिसतंय. बाहेर असलेली मोठ्या गणेशाच्या मूर्ती त्याही आहेत. आणि ह्या सगळ्यासाठी, हे सगळं पाहण्यासाठी आवश्यक असलेली नजर ती आहे. ती तुमच्याकडे आहे. त्यामुळे आत्ताच्या नव्या कल्पनेप्रमाणे एव्हरीथिंग अंडर वन रूफ किंवा एका छत्राखाली सगळं काही, तसं सगळं काही आलंय. त्यामुळे आता हंपीच्या सफरीला आपण खऱ्या अर्थाने सज्ज झालोय. तर मी मगाशी म्हटलेलं चक्रतीर्थ ते हे तुंगभद्रेने उत्तरेच्या बाजूला वळण घेऊन जिथे वळण घेतलं त्याला ऐतिहासिक महत्त्व आणि धार्मिक असं दोन्ही महत्त्व आहे. तर ऐतिहासिक महत्त्व याचं हे, की सुग्रीवाचा राज्याभिषेक लक्ष्मणाने इथे केलेला होता. इथे पूजा अर्चना चालते. लिंगासारखं हे आहे शिवलिंग. तर 1856 साली म्हणजे साधारण तेव्हाच फोटोग्राफीला सुरुवात झाली होती. आणि आश्चर्याची गोष्ट अशी, की अलेक्झांडर ग्रिनलँड नावाच्या एका माणसाने त्या हंपीमध्ये जाऊन म्हणजे 1856 मध्ये म्हणजे जेव्हा हंपी काही आहे हेच कोणाला माहिती नव्हतं ना, तेव्हा त्याने तिथे जाऊन त्याचे फोटो काढले आणि त्याचे 60 फोटो उपलब्ध आहेत आणि त्याची क्वालिटी पण किती चांगली आहे. तर ह्या फोटोंची तुलना आपण सध्याच्या हंपीची केली. आता हे आपल्याला दिसतंय ते विठ्ठल मंदिर आहे आणि त्याच्या बाजूस बाहेरचा तो दगडी रथ दिसतोय जो आपल्या 50च्या नोटीवरती आहे. तर हे जसं तिकडे झाडझाडोरा दिसतोय किंवा काही, तर तिथल्या स्थापत्याची तुलना आत्ताशी केली तर त्यातलं काही गायब झालेलं आहे. म्हणजे ते काही तुटलेलंच आहे किंवा नष्ट झालंय. कारण तेव्हा तरी आपल्याकडे हे सगळं सांभाळून ठेवण्याची म्हणजे वृत्ती नव्हती किंवा त्याचं महत्त्व तितकंसं लक्षात आलेलं नव्हतं. पण ते फोटो जगासमोर यायला 1980 साल उजाडलं. तेव्हा ते जगासमोर आले. पण त्याचं महत्त्व इतकं आहे, की तेव्हाचे ते फोटो आहेत. आपण आता सगळा इतिहास हंपीचा जाणून घेतला. हंपीबद्दल सगळी उत्सुकता मनामध्ये निर्माण झाली
आणि मग आपण हंपीमध्ये जायला निघालो, की हॉस्पेट या त्याच्याजवळ असलेल्या शहरामध्ये आपण पोहोचतो. कारण तिथं तो सगळ्यात जवळचा मार्ग हा हॉस्पेटच आहे. हॉस्पेटला आल्यानंतर आपल्याला कोणीतरी सांगतं, की बस आता इथून 11 किलोमीटरवरती हंपी आहे. तर अक्षरशः जसं लग्न झाल्यानंतर सासरहून माहेरी जाणारी मुलगी असते, तिच्या मनामध्ये माहेरजवळ आल्यानंतर जशी एक हुरहूर, जशी प्रतीक्षा किंवा एक असं वेगळंच एक भावना निर्माण झालेली असते मनामध्ये, तसं आपल्या मनामध्ये निर्माण होतं आणि असं वाटतं कधी हा रस्ता संपेल आणि मला कधी ते हंपी दिसेल. तर म्हणतात ना, की भात शिजेपर्यंत वेळ लागतो, वेळ निघतो, पण तो निवेपर्यंत काही निघत नाही. तसं इथे गेल्यानंतर होतं. हा रस्ता काही सरत नाही. आपण बाहेर बघत राहतो आणि तेव्हा सर्वात पहिल्यांदा समोर येतो तो हा नाका, हा हंपीचा नाका. याच्याबद्दलचं वर्णन सगळ्याच परदेशी प्रवाशांनी केलेलं आहे. रायाच्या परवानगीशिवाय इथे मुंगीसुद्धा आत शिरू शकत नाही किंवा हिंदीत म्हणतात तसं पंखी पंछी भी पैर पर मार नहीं सकता. पक्षीसुद्धा आपले पंख इथे फडफडवू शकत नाही. असं वर्णन आहे. इतकी कडक सुरक्षा असेल तरच साम्राज्य निर्माण होत असतात आणि त्याच्यासाठी आपल्याकडे शिवाजी महाराजांच्या वेळचा जसा तो मर्द मराठ्यांचा बच्चा, तसा ह्यांचाही बच्चा तिथे असणारच, होताच आणि त्यांनी पण येऊन आलेल्या तिथल्या प्रत्येकाला असं ठणकावून विचारलं असेल, की "तुम्ही कोण आहात? कुणा गावचे पाटीला आपण कुठे चालला असे? तुम्ही कोण आहात? तुमचा परवाना दाखवा. जर का तुमच्याकडे परवाना असेल, तर मी तुमच्या घोड्यांना पाणी द्यायला प्यायची जागा दाखवतो, नाहीतर मी तुम्हाला पाणी पाजतो. कारण हे हाडही माझे लेचे पेचे नसे, या नसानसातून हिंमत बाजी वसे." हे तेव्हाही होतं आणि ते जे काही होतं, ते समोर येण्यासाठी हा आता आटापिटा आहे. तर हा हंपीचा नाका, त्याच्या बाजूला आता एक गार्डन केलेली आहे, ती पण छान दिसते आणि त्याच्या पुढे आता आपण हंपीत जाणार आहोत, असं मनामध्ये भावना असते आणि हे जे स्थान आहे त्याला मालपानगुडी असं म्हणतात. त्याच्या बाजूला ही असलेली विहीर, त्याच्यात वरती एक कठडा पण दिसतोय. ग्रनाईटमध्ये ही विहीर बांधलेली आहे. त्याचं जे बांधकाम आहे ते आजही इतकंच उत्कृष्ट आहे, इतकंच मजबूत दिसतंय आणि ह्याच्यामध्ये हे कोनाडे दिसतायत केलेले. तर तिथे जो पुण्या गावचा पाटील आहे, तो इथे आता थांबणार. तो त्याच्या आपल्या घोड्याला पाणी पाजणार, विश्रांती घेणार, त्याची परवानगी घेणार आणि मग पुढे हंपीकडे निघणार. हंपीमध्ये आपण प्रवेश करतो आणि आपल्या समोर येतो हा नरसिंह. हंपीचं राज्य हे बरेचसे राजे ह्यातले वैष्णव राजे होते. म्हणून विष्णूचे अवतार किंवा विष्णूच्या मूर्ती हंपीमध्ये जागोजाग दिसतात. अर्थातच शिवाच्या दिसत नाहीत असं नाही, शिवाच्याही दिसतात. कारण हे उदार धार्मिक धोरण असलेलं असं साम्राज्य होतं. तर हा पहिला दिसतोय हा नरसिंह. त्याच्यावरती हे जे दिसतंय हे कीर्तिमुख राक्षसाचं तोंड आहे. ही उद्ध्वस्त झालेला होता. हेही सगळीकडे जे जसे भाग पडलेले होते, अवशेष होते, ते जोडून ही मूर्ती पुन्हा तयार केली गेली. आपल्याला आता दाखवली गेली. याच्याभोवती एक कमान आहे. हा एकसंध दगडामधून बनलेला नरसिंह आहे. एकसंध ग्रॅनाइटमधून कोरणं किती कठीण आहे. कारण हा ग्रॅनाइटचे छिलके उडतात. आता होयसळांनी जे शिल्प केलं, अर्थातच ती फार उत्कृष्ट कला आहे. त्याला पण मी काही कमी लेखत नाहीये. पण ते आहे ते सोपस्टोनमधलं आहे आणि ते तुलनेने सोपं आहे. कारण सोपस्टोन जेव्हा जमिनीतून बाहेर येतो, तेव्हा तो मुलायम असतो. त्यामधून कोरणं शक्य असतं आणि मग त्याच्यानंतर तो कडक होतो. ग्रेनाइटचं कसं, तो आधीच कडक आणि मग तो एक त्याचे तुकडे करत पडत गेले आणि त्याच्यात जरा चूक झाली, की पुन्हा गेलाच ते. म्हणजे मग दुसरा दगड घ्या आणि पुन्हा कोरायला सुरुवात करा. आता उदाहरणार्थ समजा तो कोणीतरी कोरतोय हा नरसिंह आणि त्याचा एक डोळा झालाय बटबटीत, चांगले असे दोन्ही बटबटीत डोळे दिसतायत बाहेर आलेले आणि त्यातला एक डोळा बटबटीत झालाच नाही. त्या चित्राची शिल्पाची मजाच गेली. म्हणजे ते शिल्प काय सांगतंय ते कळलंच नाही. म्हणून हे एकसंध दगडातनं, ज्याला एकाश्म असं म्हणतात, ते महत्वाचं आहे. हा कीर्तिमुख राक्षस नेहमी साधारणपणे पायऱ्यांवरती असतो. नजर लागू नये म्हणून कोरलेला असतो. पण होयसळानंतर हा बरेचदा तोरणावरती दिसतो. ह्याच्यानंतर हे 7 राक्षस, या 7 सापांचं तोंड दिसतंय. हा शेषनाग जो विष्णूवरती छत्र धरून उभा आहे. त्याच्यावरतीही त्याचा मुकुट दिसतोय. त्याला कुलावी म्हणतात. जो विजयनगर साम्राज्यामधली टोपी असं म्हणायला पाहिजे. त्याच्यानंतर हा त्याचा तोंडाळा, बटबटीत डोळे, हे सुळे बाहेर आलेले दिसतात. असं हे उग्र नरसिंहाचं उग्र रूप आणि हा त्याचा योगपट्टा आहे. तो पर्यांकासनामध्ये बसलेला आहे
मला थोडंसं आता म्हणजे शिल्प कसं पाहावं हा आजचा विषय नाही. हा खूपच मोठा विषय आहे. पण मला तुम्हाला थोडक्यात शिल्प कसं पाहावं हे सांगायचं आहे. आपल्याकडे 2 प्रकारची शिल्प असतात. एक तर धार्मिक शिल्प आणि एक सामाजिक शिल्प आणि ही हंपीमध्ये दोन्ही प्रकारची शिल्प भरपूर सापडतात. तर धार्मिक शिल्पामध्ये आपण एकदा नक्की केलं, की आपलं हे मुख्य देवतेचं शिल्प आहे, की इतर देवता म्हणजे कार्तिकेय, गणपती वगैरे ही शिल्प आहेत. की संत, विभूती ही शिल्प आहेत. हे एकदा पहिल्यांदा निश्चित करावं लागतं. तर मुख्य देवता म्हणजे विष्णू, शिव या देवता मुख्य देवता आहेत. तर त्यातलं हे विष्णूचं शिल्प हे एकदा नक्की झालं. कुठली देवता आहे हे निश्चित करण्यासाठी त्याच्या हातातली आयुध, त्याला लांछनं असं म्हणतात. तर आयुध पाहिजे. म्हणजे थोडक्यात विष्णूचं काय आहे, शंख, चक्र, गदा, पद्म हे आहे का हे पाहायचं. त्याच्यानंतर त्याचं वाहन कुठलं आहे ते पाहायचं. सगळ्या देवतांना आपापली वाहनं असतात. ते वाहन कुठलं आहे ते पाहायचं. हे निश्चित झालं की मग त्याच्यानंतर मूर्ती उभी आहे म्हणजे स्थानक आहे, बसलेली आहे म्हणजे आसनस्थ आहे, की शयन आहे म्हणजे झोपलेली आहे ते पाहायचं. हे त्याचं आसन झालं. त्याच्यानंतर हाताची मुद्रा पाहायची असते. ते पाहिल्यानंतर भंग किती भुंगामध्ये म्हणजे सरळ उभी आहे म्हणजे ती समभंगात आहे, वाकडी आहे म्हणजे ती त्रिभंगात आहे, हे निश्चित करायचं असतं. हे एक ढोबळ मानाने वर्गीकरण आहे. याच्यानंतरची वर्गीकरणं बरीच आहेत. पण हे प्रत्येक शिल्प पाहताना ही गोष्ट लक्षात ठेवावी लागते. शिल्प बोल बोलतात. त्यांची भाषा आपण समजून घ्यावी लागते. एकदा ती भाषा समजली की शिल्प इतिहास सांगतात, सगळं काही सांगतात. इतकंच नाही तर शिल्प घडवून घेणाऱ्याच्या म्हणजे त्याला यजमान म्हणतात, त्याच्या मनातला हेतूही सांगतात. म्हणजे यजमान शिल्पकाराला सांगतो असं, की मला कुठलं फळ हवं आहे, म्हणजे माझ्या इच्छित फलप्राप्ती काय आहे. म्हणजे थोडक्यात ज्याला योगी व्हायचं आहे, तो आपल्या विठोबाचं दर्शन घेईल. विठोबा योगमुद्रा आहे. योग आहे म्हणजे 4 प्रकारचा जो फरक आहे, अभिसारक मुद्रा, योगमुद्रा, वीरमुद्रा आणि भोगमुद्रा. त्यातला आपला विठोबा आहे, हा योगमुद्रा आहे. म्हणजे त्याची मान, कपाळ आणि छाती हे एका सरळ रेषेमध्ये आहे आणि त्याचे हात कडेवरती आहेत. कटेवरती हात आहेत. कटेवरी हात, विटेवरी उभा असा आपला विठोबा. ज्याला ऐहिक सुख समृद्धीची अपेक्षा आहे, त्यांनी तिरुपती बालाजीचं आराधना करायची. आणि हम्पी हे लष्करी साम्राज्य. त्याच्यामुळे अर्थातच हनुमानाच्या, वीरभद्राच्या, विरूपाक्षाच्या मूर्ती अधिक. तर अशा प्रकारचं ही वर्णन म्हणजे अशा प्रकारची इच्छित फलप्राप्ती हे शिल्प स्वतःच सांगत असतं. काही जण या शिल्पाला लक्ष्मीनारायणाचा पुतळा असं पण म्हणतात. तर तिथे म्हणे लक्ष्मीची मूर्ती होती आणि ती तुटली आणि आता तिचे हात दिसतात. वैयक्तिक मला काही हात दिसलेले नाहीयेत. आणि खरं तर शिल्पशास्त्राच्या दृष्टीने नरसिंहाबरोबर इथे लक्ष्मी असायला नको. तिला योगपट्टा पण दिसतोय आणि हे विकराळ रूप आहे. त्याच्यामुळे हे असायला नको. नरसिंहाची कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. हा विष्णूच्या दशावतारापैकी एक अवतार. विष्णूने दशावतार का घेतले? अर्थ अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. साधूंचं, सज्जनांचं रक्षण करण्यासाठी आणि दुर्जनांचा नाश करण्यासाठी संभ्रमामी युगे युगे. म्हणून विष्णूनेचे अवतार घेतले. त्यातला हा अवतार, त्यातला हा नृसिंह महत्वाचा अवतार. हम्पीमध्ये जागोजागी हे शिल्प दिसतं. कृष्णदेवरायाने 1528 साली हा पुतळा बांधला आणि त्याची उंची 6.7 मीटर उंच आहे. त्यातला योगपट्टा विसरू नका. जेव्हा केव्हा नरसिंह पाहाल तेव्हा योगपट्टा आणि त्याची चेहऱ्यावरचे भाव जे एकाश्म ग्रेनाईटमधून आलेले आहेत ते नक्की पहा. वेगळाच आनंद मिळतो. त्याच्यानंतर आपल्या समोर येतं हे जलकुंडेश्वर, हे शिवलिंग. याला अष्टकोनी असा एक मंडप आहे आणि ते वरून उघडं आहे. हे सतत पाण्यामध्येच असतं म्हणून याला जलकुंडेश्वर असं म्हणतात. याला बडवी लिंग असं पण म्हणतात. आता बडवी हा अभिजन वर्गाचा शब्द नाही, त्यामुळे आपण त्याला एका गरीब किंवा उपेक्षित स्त्रीने आपल्या जवळची सगळी संपत्ती देऊन बांधलेलं हे लिंग आहे असं म्हणूया. शिवलिंगाचे पण प्रकार आहेत. म्हणजे कुठलं माध्यम वापरलं म्हणजे दगड वापरला की पीठ वापरलं की माती वापरली असं एक वर्गीकरण वेगळंच आहे. आणि शिवलिंग हे चल, अचल किंवा चलाचल अशा प्रकारचं असतं. तर हे अचल असं लिंग आहे. त्याच्यानंतर शिवाची मूर्ती ही दृश्य, अदृश्य आणि दृश्य अदृश्य अशा प्रकारची असते. तर ही अदृश्य शिवमूर्ती म्हणजे ह्यातून आपण
कल्पना करतो, आपल्या धर्मामध्ये सगळ्यात महत्त्वाची, सगळ्यात मोठी ही मानसपूजा मानली गेलेली आहे. म्हणजे शिल्पपूजेपेक्षा मोठी मानसपूजा आहे. तर ह्यात आपण शिवाची कल्पना करतो आणि मग आपण ह्याची पूजा करतो. आता ही मूर्ती हे लिंग भंगलेलं आहे, त्याच्यामुळे इथे पूजा होत नाही. धर्माप्रमाणे इथे पूजा होऊ शकत नाही. पण इथे याला हार तुरे घातलेले दिसतायत. तर ही पूजा इथे होतेय. तर जसं म्हटलेलं आहे ना, ज्याची जशी भक्ती तसा नारायण. ज्याला जशी भक्ती आहे, त्या स्वरूपात त्याला नारायण दिसतो. तर कोणी भक्ती करावी, कशी करावी, आणि प्रेमाला तर मूळ नसतंच. त्याच्यामुळे इथली पूजा सुरू आहे. पण तशी पूजा इथे होत नाही. हेही एकसंध पाषाणातून कोरलेलं, काळ्या ग्रनाईटमधून कोरलेलं लिंग आणि हे 10 फूट उंच आहे. त्याच्यानंतर आपला आवडता गणपती बाप्पा येथे येतो. गणपती बाप्पा आपला कंठमणी असलेला देव आहे. याचं नाव इथलं ससी वेकाळू गणपती आहे. ससी वेकाळू म्हणजे राई, राईचं दाणं, हे कन्नड नाव आहे. तर जरी गणपती आता आपला अगदी कंठमणी असला तरी याचं मूळ उगम ही दुय्यम देवता आहे. त्या काळातली पण दुय्यम देवता आहे आणि तिची आराधना 5व्या शतकापासून, गुप्तांच्या काळापासून सुरू झाली. आणि तो जेव्हा आला पूजेसाठी, तेव्हा तो खरा तर विघ्नकर्ता होता, विघ्नहर्ता नव्हता. पण अर्थातच जो विघ्न आणू शकतो तो विघ्न टाळूही शकतो. त्यामुळे मग त्याची पूजा सुरू झाली आणि सगळ्यात पहिलं पूजन या गणपतीचं सुरू झालं. मग मग प्रथम तुला वंदितो गजानना असं सुरू झालं. किंवा देवा तुची गणेशू सकळमती प्रकाशू हे सुरू झालं. किंवा नाटकांच्या सुरुवातीला गणपती बाप्पा मोरया मोरया हे सुरू झालं. आणि इथून गणपतीची पूजा सुरू झाली. आणि मग ही गणपतीची मूर्ती विजयनगरामध्ये अशी बाहेर दिसते. ह्याला बंदिस्त असं मंदिर नाही आहे. ह्याच्यावरती एक मंडप आहे आणि त्याला 24 खांब आहेत आणि ते 24 खांबांवरती शिल्प कोरलेली आहेत. ती सगळी शिल्प सुंदर आहेत. ती नीट बघितली तर त्याच्यामध्ये पण मजा येते. ते गणपतीचं आपलं आवडतं ध्यान, त्याचं मोठे असे कान, त्याला मुकुट आहे आणि त्यांनी आपल्या पोटावरती एक नाग गुंडाळून घेतलाय, बांधून घेतलाय. तर त्याची कथा अशी आहे की एक दिवस या गणपती बाप्पाने भरपूर मोदक खाल्ले, इतके खाल्ले की त्याचं पोट दुखायला लागलं. म्हणून त्यांनी तो पोट फुटू नये म्हणून शेवटी त्यांनी तो नाग आपल्या पोटाशी आवळून घेतला. तर या ग्रेनाईटमधून जे बारीक कोरीव काम केलं आहे त्याच्यामधली ही जी त्याची बोटं दिसत आहेत ना, ती इतकी देखणी आहेत की ती तुम्ही फक्त पुढून पाहू नका. जेव्हा पाहाल ना तेव्हा त्रिमित पहा, बाजूनी पण पहा, पाठूनही पहा. तिन्ही बाजूनी ही मूर्ती अतिशय सुंदर दिसते आणि तिची बोटं ही विशेषतः फारच देखणीच दिसतात. या मूर्तीच्या हातामध्ये पण आपल्याला आयुध म्हणजे लांछनं दिसत आहेत. तर ही मूर्ती 2.4 मीटर उंचीची आहे. चंद्रगिरीच्या एका व्यापाऱ्याने 1506 साली हिची स्थापना केली. तिच्या हातामध्ये एक मोदक दिसतोय. ही द्रविड शैली आहे. द्रविड शैली म्हणजे काय मी सांगतो तुम्हाला नंतर. तर वरती खुला मंडप आहे. त्याच्यामुळे आपण जाता येता जसं देवाचं दर्शन करतो, म्हणजे साधारणतः सगळ्यांनाच सवय असते की आता तिकडे नसेल पण इथे असताना तुम्ही नक्कीच केलं असेल की मंदिर दिसलं की आपण बाहेरूनच नमस्कार करतो. बसमध्ये बसलोय, जाताना मंदिर दिसलं, देऊळ दिसलं की नमस्कार करायचं. तशा प्रकारचं तिचं असावं की जाता येता सगळ्यांनीच त्या मूर्तीला नमस्कार करायचा, वंदन करायचं आणि मग पुढे आपल्या कामावरती निघायचं. त्याच्यासाठी असं त्यांनी केलं असावं. तसाच हा कडेलू काळू गणपती, कडेले काळू म्हणजे चणा, याचं पोट बघा चांगलं टम्म फुगलेलं चण्यासारखं दिसतंय. ही काळ्या दगडात कोरलेली मूर्ती आहे. तर ही मूर्ती आधी कोरली आणि मग त्याच्या बाजूचा मंडप बांधला, अशी याची कथा आहे. तर ह्याचं पण किती रेखीव काम आहे. ती अशी सोन चांगली बरोबर वळली आहे आणि ती आता हातामध्येच आहे. हातामधल्या मोदकावरच आहे. म्हणजे ससे वेकाळू गणपतीचं मोदक खाऊन झालेले आहेत, म्हणजे त्याचं पोट आता भुगलं आहे. पण हा आपला खातोच आहे अजून, ह्याचं पण फुगणार आहे थोड्या वेळाने, असं त्या शिल्पकाराला आपल्याला सांगायचं आहे. त्याची अशी खाली बोटं दिसत आहेत. ही मूर्ती मात्र नीट अशी दिसत नाही, म्हणजे पाहता नाही आहेत, कारण तिकडे सगळा अंधारच आहे. ही मूर्ती ससी वेकाळू मूर्तीपेक्षा 1.5 मोठी आहे. म्हणजे ती 2.4 आहे, तर ही 4.5 मीटर उंच, अशी बरीच उंच अशी मूर्ती आहे. तर हिचं पण दर्शन घेऊन मग आपण पुढे जातो. आत्ताचा आपला जो हा प्रवास आहे, आत्ता हा तुंगभद्रेच्या किनार चाललेला प्रवास आहे. हा एक हम्पीमधला असा एक ऑब्लिक दंडगोलाकार असा पट्टा आहे, जिथे सगळी मंदिरं स्थापन झालेली आहेत. मंदिरं साधारणपणे
पाण्याजवळ असतात, कारण देवाला पाण्याचं सानिध्य आवडतं असं म्हणतात. याच्यानंतर येतं हे बाळकृष्ण मंदिर. हे मंदिर इथपासून खरं मंदिरं सुरू होतात. ह्याच्या बाहेर आपल्याला शेती दिसते. योग्य सीझनमध्ये गेलात तर तिथे अशी हिरवीगार शेती बाहेर दिसते. तिथे एक तलाव आहे. विजयनगरमधल्या मंदिरांच्या प्रत्येक मंदिराच्या बाहेर एक तलाव असतो, तसं तिथे पण आहे. हे दिसतंय ते आतल्या छोट्या मंदिरांचे भाग दिसतायत. याच्या बाहेर एक गोपूर आहे, पण ते आता चांगल्या अवस्थेमध्ये नाही आहे. कृष्णदेवरायाने जेव्हा उदयगिरीवरची स्वारी केली होती, तिचा विजय मिळाला. तिथून परत येताना त्याने बाळकृष्णाची मूर्ती आणली आणि मग त्याच्यानंतर ओरिसाच्या विजयानंतर जी समृद्धी संपत्ती मिळाली, त्याच्यानंतर या मंदिराचं बांधकाम केलं, असा बाहेर एक शिलालेख कन्नडमध्ये लिहिलेला आहे. त्यातून ही माहिती समजते. तर हे बाळकृष्णाचं मंदिर, इथे जे आतमध्ये खांब आहेत किंवा मुखमंडप आहे आणि सभामंडप आहे, त्याच्यामध्ये 100 खांबांचं मंडप तर आहेच आणि त्याच्यावरती श्रीकृष्णाच्या बाळलीला कोरलेल्या आहेत. तर आपण ज्या कथा लहान असताना वाचलेल्या असतात किंवा ज्या आपल्याला सर्वांना माहिती आहेत, त्या कथा तिथे दिसतात, की जसं कालियामर्दन, तर असं काल्यावरती उभा असलेला नाचणारा श्रीकृष्ण, किंवा यशोदेने त्याला उखळाला बांधलं होतं आणि मग ते यमलार्जुन 2 राक्षस त्याला त्या वडाच्या वृक्षाच्या दृष्टीने उभे होते, तर ते तुटले आणि मग त्यांना मुक्ती मिळाली वगैरेच्या अशा अनेक कथा आहेत, पूतना राक्षसणीची वगैरे. तर त्या सगळ्या तिथे आपल्याला दिसतात. तर ते एक 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 शिल्प पाहायला पण मजाच येते. तर तिथे अशा प्रकारची शिल्प बाळकृष्ण मंदिरामध्ये पण आहेत. पण आता बाळकृष्णाची मूर्ती तिथे नाही, ती चेन्नईच्या संग्रहालयात आहे. मूर्ती म्हणजे मंदिरं पाहण्यापूर्वी एक मंदिरांची शैली काय आहे लक्षात घेतलं पाहिजे. विजयनगरच्या म्हणजे हम्पीमधली किंवा विजयनगर शैलीमधली जी मंदिरं आहेत ना, ती वेसर शैलीतली आहेत. तर काय आहे तर भारतामध्ये 2 प्रकारच्या मंदिराच्या शैली आहेत. एक आहे नागर शैली, जी उत्तरेकडे आहे आणि ती ही शैली आहे, आणि जी द्रविड शैली आहे ती दक्षिणेकडे आहे. तर नागर शैली आणि द्रविड शैली याच्यामधला एक ढोबळ म्हणजे खूप मोठा, सगळे फरक नाही सांगत, पण एक ढोबळ फरक मी तुम्हाला सांगते, कारण मंदिर स्थापत्य आपण एक वेगळाच विषय आहे. तर सगळ्यात नजरेत पहिल्यांदा काय भरत होतं ते कलश किंवा त्याचा शिखर. तर नागरी शैलीमधलं जे शिखर आहे ते असं वक्राकृती दिसतं आणि असं तिरकं दिसतं बघा. आणि त्या मानाने द्रविड शैलीमधलं शिखर आहे हे असं पायऱ्या पायऱ्यांनी दिसतं, म्हणजे पिरामिडसारखी वरती निमुळती होत जाणारी रचना आहे. नागर शैलीमधल्या वरती आपल्याला एक आमलक म्हणजे अशी चकती दिसते आणि त्याच्यावरती एक कलश दिसतो. ह्याच्यामध्ये द्रविड शैलीमध्ये असं दिसत नाही, त्याच्यावरती आहे स्तूपी. तर हा एक फरक. समजा आपण ह्या वरच्या भागाशी मानवी शरीराशी तुलना केली, म्हणजे मानवाचं शरीर आणि हा भाग असं पाहिला, देवाचं मंदिर आपल्याला माहिती आहे, तर ह्याची तुलना केली तर शरीराच्या एक एक भागाशी ह्याची तुलना करता येईल. म्हणजे थोडक्यात म्हणजे कळस म्हणजे काय तर केस, किंवा हा मधला भाग म्हणजे काय तर ग्रीवा मान, हा भाग म्हणजे काय हृदय, त्याच्या खालचा, अशी तुलना केली तर सगळ्यात शेवटी येतात हे अधिष्ठान म्हणजे पाय. असं हे असतं. उत्तरेकडची जी मंदिरं आहेत, नागर शैलीतली मंदिरं ही लहान असतात. दक्षिणेकडची मंदिरं ही प्रचंड मोठी असतात. त्याला संकुल असं म्हणतात. ती एक जवळ संस्था असते. दक्षिणेकडच्या मंदिरांच्या समोर असा स्तंभ असतो, नसतो, नसूही शकतो. पण या दक्षिणेकडच्या मंदिरांच्या समोर हे गोपूर मात्र असतंच. पुन्हा दक्षिणेकडे जी मंदिरं आहेत त्याच्यामध्ये तलाव असतो, एक दीपस्तंभ असतो, सभामंडप असतात, मुखमंडप असतात, असे मोठे मोठे मंडप तिथे असतात. तिथे विवाह मंडप सुद्धा असतो. तर हा मोठा फरक. तसंच जसं आपण उत्तरेकडच्या मंदिराशी सरळ असलेल्या मानवाशी तुलना केली, मानवी शरीराशी, तसं दक्षिणेकडे ह्याच्या उलटं बरोबर झोपलेल्या माणसाशी आपण तुलना केली, तर त्याचे जे पाय येतात ते इथे गोपुराकडे येतात आणि तोंड आहे ते इथे मुख्य गर्भगृहाकडे किंवा मुख्य मंदिराच्या दिशेने येतं. म्हणजे पाय असतात ते गोपूर. या दोन्ही शैलींचं मिश्रण ही वेसर शैली आहे, जी मधल्या भागामध्ये, मधल्या पट्ट्यामध्ये दिसते. म्हणजे कावेरी नदी आणि कृष्णा नदीच्या आसपास ही शैली जास्त प्रमाणात दिसते. होयसळ आणि विजयनगर शैली ही आहे. आणखीन एक आपल्या महाराष्ट्रातली मंदिरं आहेत, म्हणजे जी खिद्रापूरचं कोपेश्वर मंदिर वगैरे माहिती असेल,
तर ती मंदिरं आहे ती भूमिज शैलीतली मंदिरं आहेत. आणखीन एक शैली आहे ती आहे फमसाणा शैली. पण महत्त्वाच्या या 2 शैली. तर थोडक्यात मी तुम्हाला या मंदिरांच्या शैलीमधला फरक समजावला. म्हणजे विजयनगरामधली जी स्थापत्य आहे, मंदिरांचं स्थापत्य आहे, ते समजायला थोडीशी मदत होईल याने. विजयनगरामधली किंवा हंपीमधली मंदिरं पाहताना या ज्या गोष्टी इथे लिहिलेल्या आहेत त्या सगळ्या दिसतातच. म्हणजे हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. एक तर वेसर शैली, समोर असलेलं गोपूर, त्यासमोरचा बाजार, कल्याण मंडप म्हणजे विवाह मंडप हा मोठा असतो. नंतर इथे संयुक्त मंदिरं असतात. म्हणजे एकच देवता नाही तर अधिक देवता असतात. म्हणजे समजा विरूपाक्षाचं मंदिर आहे तर त्याच्याबरोबर भुवनेश्वरी देवीचं पण मंदिर आहे, पंपा देवीचं पण मंदिर आहे. अशी मंदिरं त्या प्रांगणात मध्येच असतात. यांचं आहे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे यांचे खांब. ते 2-3 खांब मिळून एकत्र असा एक खांब असतो किंवा संगीत उमटणारा असा विठ्ठल मंदिरातला खांब फारच देखणा खांब येतो. नंतर याच्यामध्ये जे बाहेर एक काल्पनिक प्राणी आहेत यली, त्याच्या तोंडामध्ये दगडाची साखळी असते आणि हे यली पण एकाच दगडातनं कोरलेले असतात. एकाच दगडातनं प्राणी करून त्याच्या तोंडामधली जी साखळी आहे दगडाची ती पण कोरायची आणि ती प्रत्येक त्यातलं जे वलय आहे ना ते हलतं हं. नीट हलतं ते वलय. नंतर खांबांच्या वरती असलेली रचना. खांबांचे 3 भाग असतात, अधिष्ठान, मध्यभाग आणि वरचा भाग. त्या वरच्या भागाचं जी रचना आहे ती वैशिष्ट्यपूर्ण असते. ती काही वेळेला तिकडे छोटं मंदिरच असतं, काही वेळेला असं आडवी पट्टी असते आणि काही वेळेला अशी पुष्पपोटिका असते. पुष्पपोटिका म्हणजे उलटी कमळाची कळी. त्याच्यानंतर मंदिराचं शिखर, हे शिखर नेहमी एकच असतं. नागरी शैलीमधली शिखरं ही अनेक शिखरं असतात, छोटी छोटी शिखरं त्या मुख्य गर्भगृहावरती बांधलेली असतात. तसंच नागरी हे द्रविड मंदिर हे बाहेरून आत पाहत जायचं असतं. बाह्यपूजा किंवा बाह्य देवपूजा ही करायची असते. म्हणजेच काय, बाहेरून एक प्रदक्षिणा मंदिराला आधी घालायची, मग आत जायचं. कारण तिथे सुंदर शिल्प असतात. आत जी देवता आहे तिच्याबद्दलची शिल्प असतातच, पण एकूणच सर्व जनजीवनाबद्दल, मानवी जीवनाबद्दल सांगणारी शिल्प बाहेरच्या भिंतीवरती, जिला मंडवरा म्हणतात, त्याच्यावरती कोरलेली असतात. त्यामुळे ती आधी पाहायची असतात नीट. ते तर तसंच त्याच्यासमोर तलाव असतो. तलाव असण्याचं उद्दिष्ट एक शुचिर्भूत होणं हे असतंच आणि दुसरं पाण्याच्या सानिध्यामध्ये देवाचं वास्तव्य असतं असं मानलं जातं. आपण आता हे विजयनगर शैलीमधलेच एक खास खांब आहेत, रचना आहेत त्या पाहूया. मी तुम्हाला मगाशी जी पुष्पपोटिका म्हणाले होते ते ही बघा उलटी कळी दिसते कमळाची आणि त्याचा हा वरचा भाग किती देखणा आहे. हे असं दिसतं. त्याच्या मधला भाग हा, इथे खूप शिल्प कोरलेली असतात. साधारणपणे याचे 3 भाग करून त्या 3 भागामध्ये एक एक शिल्प असं असतं. काही वेळेला 2 असतात आणि हे अधिष्ठान. यावरती पण शिल्प असतात काही वेळेला, पण ह्याच्यावरती विठ्ठल मंदिरामध्ये तर सिंह आहेत, बसलेले सिंह, उडी मारण्याच्या अवस्थेमध्ये असलेले सिंह ते असे दिसतात. हे विठ्ठल मंदिरामधले खांब असे संयुक्त खांब आहेत. म्हणजे हा मूळ खांब आणि हा त्याच्या बाजूचा छोटा खांब. तर हे 2 खांब आहेत, दुहेरी खांब म्हणायला पाहिजे. आणि हे जे खांब आहेत ते 2 पेक्षा जास्त आहेत. हे 2, 3, 4 असे खांब मिळून त्यातला एक खांब होतो. त्यातला हा मुख्य खांब, ह्याच्यावरती शिल्प कोरलेली असतात. तर ह्याच्यावरती बघा हनुमान कोरलेला दिसतोय आणि मग हे वरचा भाग हा मंदिराची प्रतिकृती केल्यासारखं असतं आणि मग हे 2 छोटे बारीक कोरलेले खांब, ह्याच्या खाली हा सिंह, तो जणू त्याला वरतून तोलून धरतोय आणि हा यली. या खांबाच्या बाजूला असा हा एक काल्पनिक प्राणी कोरलेला असतो, त्याला यली म्हणतात. तर हे वैशिष्ट्यपूर्ण खांब ते लेथनी कोरलेले आहेत. हे खांब लेथनी कोरलेले असतात. त्याच्यानंतरचं आणखीन एक वैशिष्ट्य हे गोपूर. बघा हे गोपूर आहे, पायऱ्या पायऱ्यांनी रचना असलेलं निमुळत होत गेलेलं गोपूर. याच्यावरती देवता असतात आणि हे खूपच उंच असतं. जसं विरूपाक्ष मंदिराच्या बाहेर असलेलं, पूर्वेच्याकडे असलेलं बस्तपय्या गोपूर आहे ते 165 फूट उंच आहे आणि त्याला 9 पायऱ्या आहेत. त्याच्यावरती अशी पेटीसारखी रचना असते आणि त्याच्यावरती पण कोरलेलं असतं आणि हे सगळं ग्रेनाईट, प्लास्टर किंवा विटा याच्यामध्ये केलेलं आहे. ही गोपुरं खूप उंचचा उंच असतात. पल्लव काळामध्ये ह्या गोपुरांची बांधकामं सुरू झाली आणि ती विजयनगरामध्ये पण आली. विजयनगरमधल्या गोपुरांना राय गोपूर असं म्हणतात. ते बुक्करायावरून म्हटलं गेलं. तेव्हाचा तो काळ आहे ना तो म्हणजे कसा अस्थिर काळ आहे. त्यावेळेला सगळी आक्रमणं सुरू झालेली होती आणि धर्मावरची आक्रमणं सुरू झालेली होती.
त्याच्यामुळे हे गोपूर समजा बाहेर असेल तर ते इतकं मोठं गोपूर आणि त्याच्यामधलं लहानसं प्रवेशद्वार, त्याच्यामुळे पटकन एकतर बाहेर आत आत काय आहे ते बाहेरून दिसत नाही. आणि हे छोटंसं प्रवेशद्वार असल्यामुळे त्याच्यामध्ये जास्त लोकांना एक वेळ प्रवेश होऊ शकत नाही, किंवा हत्ती घोड्यावरून आलेली माणसं किंवा सैनिक आतमध्ये जाऊ शकत नाहीत, असा सगळा विचार करून हे गोपूर बांधलेलं असतं. आणि आणखीन एक महत्त्व असं, की हे गोपूर इतकं आहे, की स्थापत्यकार असं सांगतोय, की "हे बघ माणसा, हे किती उंच आहे." तर देवाच्या पायाशी आपला अहंकार सोड, कारण तू ह्याच्यापुढे अतिशय क्षुद्र आहेस. अहंकार सोड आणि मगच आत जा. हे या गोपुराचं महत्त्व. हे दिसतायत यली. हे पट्टाभिराम मंदिर आहे इथे, हंपीमधलं मंदिर तिथे, किंवा विठ्ठल मंदिर किंवा सगळेच मंदिरं, याच्या बाहेर हा यली दिसतो. तर हा यली काय आहे? तर हा एक पौराणिक प्राणी आहे. हा काल्पनिक आहे. हा 4-5 प्राण्यांचं मिश्रण मिळून झालेला असतो. म्हणजे कसं, की सशाचे पाय असतील, सिंहाचं शरीर असेल, आणखीन कोणाचे कान असतील, आणखीन माकडाची शेपटी असेल, अशा प्रकारचे मिळून हा एक प्राणी झालेला असतो. त्याचा जो तोंडावळा आहे किंवा त्याचं तोंड आहे ते ज्या प्राण्याचं आहे त्याच्यावरून त्याचं नाव असतं. म्हणजे व्याघ्र यली असेल, गजयली असेल, अश्वयली असेल, अशा प्रकारची नावं असतात, किंवा मकर यली, अशा प्रकारची नावं असतात. आता हा जो यली बघा, हा इतका आवेशपूर्ण दिसतोय, की त्याने पुढचे 2 पाय वरती केलेत आणि तो आता उडीच मारणार आहे. तो लढायला निघालाय आणि त्याच्यावरती एक असा सैनिक दिसलाय, त्याने मान ठोकलेली आहे चांगली. त्याच्या खाली ही मकर म्हणजे मकर यली दिसतोय. आणि अशी रचना इथेही दिसते. तर यली कोरलेले असतात कारण ते शौर्याचं, वीरतेचं प्रतीक आहे. हा एक भाग. आणि दुसरं म्हणजे नजर लागू नये म्हणून पण हे यली कोरलेले असतात. हे विजयनगरामधले खांब बघा, मंदिरातले किती दणकट, मजबूत असे खांब आहेत. असे 100 खांबांचा एक मंडप असतो. तर इतकं खांबांचं महत्त्व तिथे आहे. खांबांवरनं पण काळ कळतो आणि एक-एक खांब नीट बघायला पाहिजे. या मंदिरामधले खांब बरेचसे साधारणसे एकसारखे आहेत, पण होयसळ मंदिरातले खांब बघितले तर कुठलाही एक खांब दुसऱ्यासारखा नाही. तर हे या यलीचं वर्णन आहे. आता ह्याच्यानंतर सुरू होतं ते मंदिरं, जे या हंपीचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. हे आहे विरूपाक्ष मंदिर. विरूपाक्ष हे विजयनगर साम्राज्याचं कुलदैवत आहे. त्यांच्या सगळ्या नाण्यांच्या वरती विरूपाक्ष असतो. विरूपाक्ष म्हणजे पंपापती. विरू म्हणजे विरूपाक्ष म्हणजे आडवा डोळा किंवा तिरका डोळा म्हणजे तिसरा डोळा, असं थोडक्यात असलेलं शंकराचं वर्णन. हे रुद्ररूप आहे शंकराचं. तर हे असं हे गोपूर 9 पायऱ्यांची रचना असलेलं अतिशय मोठं गोपूर. याला नंतर पांढऱ्या असा एक प्लास्टर असं चढवलं गेलं, त्यामुळे ते चांदण्यामध्ये चमकतं. पण आधी तसं नव्हतं. त्याच्या प्रत्येक पायरीवरती वेगवेगळ्या देवता कोरलेल्या आहेत. हे सुंदर त्याचं प्रवेशद्वार आहे. इथून आपण आत जातो. याच्या बाहेर मोठा रस्ता आहे आणि तिकडे एक रथ पण ठेवलेला आहे, जो रथयात्रेमध्ये वापरला जातो. तर जेव्हा आपण बाहेरून दर्शन घेतो हेमकूट टेकडीवरून, तेव्हा विरूपाक्ष मंदिर हे अशा प्रकारचं दिसतं. इथून आतमध्ये गेल्यानंतर त्याला तटबंदी आहे. गोपुरातनं प्रवेश केल्यानंतर आतमध्ये तटबंदी आहे, मंदिर बंदस्त केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर समोर एक 100 खांबांचं मंडप आहे आणि 2 छोटी गोपुरं आहेत. ही दोन्ही बांधकामं कृष्णदेवरायाने केली. हे मंदिर 7व्या शतकापासून हंपीमध्ये आहे. म्हणजे 7व्या शतकामध्ये ते पहिल्यांदा बांधलं गेलं. मग त्याच्यानंतर वेगवेगळी साम्राज्य येत गेली. म्हणजे त्याच्यानंतर कलचुरी आले किंवा होयसळ आले, राष्ट्रकूट आले. हे प्रत्येकाने आपापली भर याच्यामध्ये घातली. हे राजे शैव राजे होते. त्याच्यामुळे त्यांनी बऱ्याच प्रमाणात शैवांची, शिवाच्या मंदिरांची बांधकामं केली. आणि पण प्रत्येक राजाने त्याच्यानंतर भर घातली. मग बुक्करायाने याचा जीर्णोद्धार पुन्हा केला. नंतर देवरायाने याच्यामध्ये पुन्हा आपलं एक योगदान केलं आणि मग कृष्णदेवरायाने आपलं योगदान केलं. त्या मंदिरामध्ये भर पाडली. या मंदिरामध्ये आता आपण दक्षिणेकडून प्रवेश करतो. दक्षिणेच्या गोपुरातून प्रवेश केल्यानंतर तिथे आपण चपला काढून ठेवायच्या असतात. मग आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो. त्या प्रांगणामध्येच आणखीन 2 देवींच्या मूर्तीसुद्धा आहेत. या मंदिरामध्ये पण जी विजयनगर साम्राज्यातली जी मंदिरांची वैशिष्ट्य आहेत ती सगळी दिसतात. म्हणजे उदाहरणार्थ इथे तलाव पण आहे, दीपस्तंभ पण आहे, मोठे-मोठे मंडप पण आहेत. भाविकांसाठी पण
त्यांनी जागा केलेली आहे. असं सगळं तिथे दिसतं आणि ह्याच्यासमोर बाजार पण आहे. हा बाजार तिथे असतोच कारण हे एक परिपूर्ण अशी जागा असते. हे कितीतरी वेळेला असं कलाकारांचं पण एक स्थान असतं किंवा राजकीय चर्चा घडवून आणण्याचं पण हे स्थान असतं, मंदिरही. त्याच्यामुळे ही मोठी असतात. तर आतमध्ये गेल्यानंतर विंध्यारण्य स्वामींचं मंदिर पण इथे दिसतं. नंतर इथलं जे गर्भगृहामधलं जे लिंग आहे ते मुखलिंग आहे. तिथली पूजा अर्चना अजून सुरू आहे. तिथे डिसेंबर महिन्यामध्ये मोठा उत्सव होतो. या विरूपाक्षाचं दर्शन घेणं हे आसपासच्या गावात राहणाऱ्या भाविकांचा एक हंपीमध्ये येण्याचा मुख्य उद्देश असतो. आपण दक्षिणेकडून मंदिरामध्ये प्रवेश करतो आणि आपल्या समोर येतात ती शिल्प आणि आपण जेव्हा छताकडे पाहतो तेव्हा दिसतात ती चित्र. ही चित्र विजयनगर काळाची एक वेगळी शैली आहे आणि ती फार सुंदर आहे. ती एक वेगळ्या प्रकारची शैली आहे. म्हणजे ही सगळ्या शैली एकसारख्या नाही आहेत. तर ही पण एक शैली आहे जिंची स्वतःची शैली आहे. तुम्ही बघितलं अर्थातच ती आता फारशी काही चित्र चांगल्या अवस्थेत नाही आहेत. कारण ते आता आपलं वैशिष्ट्य आहे की आपण ते टिकवत नाही. आपल्याला रक्षण करणं जमत नाही. तर हे जे त्यातून जे वाचलं आपल्या निष्काळजीपणातून ते हे. तर आता हा बघा हा पंपा आणि विरूपाक्षाचा विवाह या चित्रामध्ये दिसतोय. तर भडक असे रंग इथे वापरलेत. पंपा दिसतेय आणि विरूपाक्ष पण दिसतोय आणि ते दोघं जण नटून चांगले तयार झालेत. त्यांनी उंची उंची वस्त्र घातलेली आहेत. त्याच्यामध्ये भरपूर दागिने वगैरे घातले आहेत. सगळे देव आले आहेत. इथे हा दक्ष प्रजापती पण दिसतोय आणि मग इथे खाली ढोल ताशेरेवाले सगळं दिसत आहेत. अशा प्रकारे त्यांचा विवाह सोहळा इथे रंगवलेला आहे. या मूर्ती साधारण या मूर्तीना म्हणजे जी मूर्ती म्हणजे त्यांना व्यक्तिरेखा म्हणायला पाहिजे. त्यांना काळ्या रंगाची बॉर्डर असते त्याच्यामध्ये आणि रेष अशी धावती रेष दिसते. ह्यातली सगळी चित्र म्हणा किंवा शिल्प म्हणा हे अतिशय जिवंत आहेत. त्यामधला ताजेपणा जिवंतपणा फार जाणवत राहतो. हे जसं एक हे चित्र आहे ना तसं एक कामदेवाचं पण आहे. कामदेव तो रथामध्ये बसून बाण मारतोय म्हणजे कार्तिकेयाच्या जन्माची जी कथा आहे ना ती असलेलं पण एक चित्र छानच आहे ते पण. आणि छतावरती मोठं विद्यारण्यांचं पण एक आहे चित्र आणि विरूपाक्षाचं मोठं चित्र आहे वरती. तर ती चित्र पाहायला विसरू नका. अशी मान वरती करून करून शेवटी मान दुखायला लागते पण आपल्याला तिथून नजर मात्र काही काढवत नाही. त्याच्यानंतर बघा हे त्रिपुरांतकाचं आहे पण मला फार आवडतं की त्रिपुरांतका एक बाण मारला शिव्याने आणि त्याची तिन्ही पुरं ही त्रिपुरांतक राक्षसाची उद्ध्वस्त केली. तर असं दाखवणारं हे चित्र आहे. ते चित्र महत्त्वाचे असतात कारण तो जो चित्रकार असतो ना तो त्या काळात जे काही कपडे लत्ते दागिने वस्तू जे काही वापरात आलेलं असतं सामाजिक परिस्थिती किंवा माणसं यांचं सगळ्यांचं चित्र आणतो त्याच्यासारखं करत असतो. त्याच्यामुळे त्या चित्रातनं असं सगळं समजतं की तिथे काय आहे. तर अशा प्रकारचं हे चित्र ही तीन पुरं दिसत आहेत. जेवढं आपल्या कडून वाचलं ते हे चित्र बघितल्यानंतर आपल्याला ती शिल्प पाहायला विसरू नका. ती शिल्प पण अतिशय देखणी आहेत आतमधली आणि ती सगळी विष्णू आहे अर्थातच. त्याच्यामुळे शंकर आहे त्याच्यामुळे अर्थातच शंकराबद्दलची सगळी शिल्प आहेत आणि शंकराच्या बरोबर बाकी पण शिल्प असतातच अर्थातच. समाज जीवनाच्या विषयावरची पण शिल्प आतमध्ये असतात. एकूणच शहाणे करून सोडावे सगळं जन अशा प्रकारचं शिल्पकार आणि स्थापत्यकार यांनी उचललेला विडा आहे असं वाटतं. त्याच्या बाहेर असलेलं हे मन्मथ सरोवर हे पाणी आहे. ह्याच्यामध्ये पायऱ्यांची रचना दिसते. किती व्यवस्थित अशी रचना ग्रॅनाईटमध्ये बनलेलं हे सरोवर आहे. इथे यायचं शुचिर्भूत व्हायचं आणि मग आतमध्ये विरूपाक्षाच्या दर्शनाला जायचं असा याच्या मागचा संकल्प असतो. ह्याच्या बाजूला होयसळ साम्राज्यामधलं म्हणजे होयसळांचं जे राजचिन्ह आहे की एक माणूस आहे आणि तो सिंहाला मारतोय असं तिथे बाजूला कोरलेलं दिसतं. आता ह्याच्या बाजूला एक सुंदर बाग केलेली आहे त्यामुळे तिथे बसता येतं आपल्याला. जलनियोजन फार महत्त्वाचं की जलनियोजन हे असायलाच हवं कुठल्याही राज्यामध्ये साम्राज्यामध्ये. तर ह्या लोकांनी पण इतकी काळजी घेतलेली आहे या जलनियोजनाची की मुख्य कालवे तिथे प्रत्येक राजाने बांधले. प्रत्येकानी आतमध्ये पाणी खेळवलं. तसा मन्मथ
सरोवर आहे तसं तिथे राया तलाव आहे, कमलापूर तलाव, बसावना म्हणजे बसावना नावाच्या माणसाने किंवा नंदी तलाव, तुर्थू तलाव, बुक्क तलाव असे तिकडे आहेत आतमध्ये. त्यामुळे पाणी खेळवलेलं आहे. तर हे जलनियोजन किती महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर जे येतं हे विठ्ठल मंदिर. मला इथे आणखीन एक पुढे ह्या अ, विरूपाक्ष मंदिराबद्दल सांगावंसं वाटतं, की मंदिर पाहणं आणि मूर्ती पाहणं हे अ, म्हणजे साधन आहे, हे साध्य नाही. आपल्या धर्माचं साध्य आधी जरी स्वर्गप्राप्ती असलं आणि बाकी काही धर्मांचं आता स्वर्गप्राप्ती किंवा ते काय 70 हूर वगैरे काय असेल ते मिळतं असं असलं, तरी आता आपल्या धर्माचं साध्य हे मोक्ष आहे. तर मंदिर पाहणं, मूर्ती पाहणं याच्यासाठी साधना लागते आणि त्याची जी पहिली पायरी मानली आहे ती आहे अभिगमन. अभिगमन म्हणजे बाहेर पडून या मंदिरामध्ये जायचं. म्हणजे मंदिर पाहण्याची सुरुवात ही मंदिर पाहण्याचा विचार मनात आल्यापासून सुरू झालेली असते. मग त्याच्यापुढे इजा वगैरे ज्या काही आहेत योगाच्या क्रिया त्या आहेत. पण पहिली आहे अभिगमन. मग आपल्याला मंदिर पाहून मिळवायचं काय असतं तर सलोकता, सरूपता, समीपता आणि सायुज्यता या 4 पायऱ्या आहेत, ज्या आपल्याला मोक्षाप्रती घेऊन जातात. तर त्यातली जी पहिली आहे ती सलोकता. सलोकता म्हणजे ह्या लोकातून दुसऱ्या लोकामध्ये प्रवेश. म्हणजेच मंदिर हे स्वर्गलोक आहे किंवा दुसरा लोक आहे, असं मानलं गेलेलं आहे किंवा असं आहे. तर आपण पहिल्यांदा येतो त्या गोपुराच्या जवळ. तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे गोपूर अतिशय उंच आहे. तर तिथे गेल्यानंतर पहिल्यांदा काय करायचं असतं, तर आपला अहंकार सोडायचा असतो. जे आपले विकार आहेत ते एक-एक विकार सोडत जायचं असतं. अर्थ, धर्म, काम, मोक्ष हे पुरुषार्थ आणि बाकीचे विकार हे सोडत-सोडत आतमध्ये जाऊन मग गर्भगृहात जायचं असतं. मंदिरात गेल्यावर तसंच आतमध्ये जाऊन गर्भगृहात जाऊन दर्शन घेणं ही कल्पना अजिबात नाही. अ, गोपूर पाहायचं, मग आत जायचं, मग सभामंडप लागतो. ते मंडोवर बाहेरून प्रदक्षिणा घालून पाहायचं. या मंडोरावरती देवतेबद्दल सांगणारी शिल्पं असतात, सामाजिक शिल्पं असतात, तसंच लोकशिक्षण करणारी, समाज शिक्षण करणारी शिल्पं असतात. याच्यामध्ये सुरसुंदरी किंवा त्याला शैलबाला असं म्हणतात, अशा सुंदर स्त्रियांची शिल्पं असतात. म्हणजे काय, की स्त्री मोह इथे सोडायचा. त्याच्यानंतर मिथुन शिल्प पण असतात. तर तो विकारही इथे सोडून द्यायचा. तर ही जी स्त्री शिल्प आहेत ती अतिशय देखणी असतात आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या सुरसुंदरी आहेत. त्याचे बरेच प्रकार आहेत, 40 एक आहेत जवळ-जवळ आणि ती प्रत्येक सुरसुंदरी काहीतरी वेगळं सांगत असते. आता उदाहरणार्थ एक सुरसुंदरी आहे, तिच्या पायावरती विंचू आहे. तर ह्याचा अर्थ आपल्याला त्या एकनाथ महाराजांच्या भारुडावरून कळेल, की विंचू चावला, विंचू चावला. म्हणजे तो जो विकार आहे, तो मला इथे सोडायचा आहे, असं ती सुरसुंदरी मला आठवण करून देते. त्याच्यानंतर जी एक आहे ती सुंदरी आहे आणि तिचं जे वस्त्र आहे, ते एक माकड ओढतंय. म्हणजे काय आहे, की जे आपले विकार आहेत, ते असे या माकडासारखे आहेत. ही माकड चेष्टा करतायत. तर त्या माकड चेष्टा आपल्याला सगळ्या दूर सारायच्या आहेत. त्याची जी आकर्षण आहे ती दूर सारायची आहेत आणि मग आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे. तिसरं तर परत एक छानच असं आहे, की ती गाढवी आहे आणि त्या गाढवीला बरोबर एक पुरुष उभा आहे. तर म्हण आहे ना अशी, की गधी पे आ गया तो परी क्या चीज है. तर तसं ते पूर्ण वाहून गेलेला असा संसारात डुबलेला किंवा विकारांनी ग्रस्त असं माणूस आहे तो. त्याच्यामुळे तो अशा अशा विचित्र हालचाली करतोय किंवा विचित्र तो वागतोय. तर त्याला पुन्हा आता या जगामध्ये आणायचं आहे. या जगातनं त्याला आता मोक्ष मिळण्याच्या जगामध्ये न्यायचं आहे. तर अशा प्रकारे मग आता एक प्रदक्षिणा घातली, हे सगळं आपण शिकलो. आता ही समीपता यायला लागली. समीपता येण्यासाठी आपण आता आतल्या मंडपामध्ये गेलो. तिथली आसपासची शिल्पं आहेत, ती नीट पाहिली. यातून आपल्याला देवत्व समजायला लागलं. त्यांचे जे अवतार त्यातून कसं की भल्यासाठी जसं सगळं काही आणि नाठाळाला काठी असं आहे. तसं जर का चुकीचं वागलात तर तुम्हाला असं मारलं जाईल. म्हणजे नसरीमं येईल आणि पोट फाडेल किंवा काही अशा प्रकारचं होईल आणि चांगलं वागलात तर पुढे आहेतच खूप काही बक्षिसं मिळतील, अवॉर्ड्स मिळतील असं अशा प्रकारे सांगितलं गेलं. त्यामुळे चांगल्या मार्गावरून जाण्याचं मार्गदर्शन
इथे सरूपतेमध्ये याच्यामध्ये मिळालं, समीपतेत मिळालं. त्याच्यानंतर आली सरूपता. तर मंडप किंवा त्याला नवरंग म्हणतात, तिथून गर्भगृहाकडे जाणारा रस्ता आहे, तो आहे अंतराळ. अंतराळ म्हणजे स्पेस थोडक्यात. म्हणजे हा अंधारा असतो, ह्याच्यामध्ये सुशोभन अजिबात नसतं. इथे आपण स्वतःशी स्वतःचा संवाद साधायचा असतो. स्वतःला हे सांगायचं असतं, की आता आपल्याला ब्रह्म व्हायचं आहे, ब्रह्माशी मिलन आपल्याला करायचं आहे. त्याच्यामुळे हा जो लोक आहे, पृथ्वी लोक, संसारी लोक, याच्यातून आपल्याला सुटायचं आहे. त्यामुळे तो अंतराळातून आपण पुढे जातो. मग आपल्यासमोर येतात द्वारपाल. विष्णूच्या बाहेर, मंदिराच्या बाहेर जय विजय जसे असतात, तसे शंकराच्या मंदिराच्या बाहेर नेहमीच शृंगी आणि भृंगी हे दोन द्वारपाल असतात. तर नंदिकेश्वर, भृंगिकेश्वर हे दोन द्वारपाल असतात. ते आपली विचारपूस करतात. ते आपण ह्याच्यासाठी योग्य आहोत की नाही हे पाहतात आणि मग आपल्याला गर्भगृहामध्ये प्रवेश करायला मिळतो. गर्भगृह हे आईच्या गर्भाशयासारखं आहे. हे नेहमी लहानच असतं, इथे नेहमी अंधारच असतो. ते चौकोनी किंवा फार तर आयताकृती असतं. याचं कारण आपला धर्म हा ढोल, ताशे, नगारा, मोठ्या मोठ्या आरत्या, आरडाओरडा असा नाहीच आहे. आपला धर्म म्हणजे मी आणि माझी देवता आणि त्याच्याशी समीपता, म्हणजे आता मला एकरूप व्हायचं आहे असं सांगणारा धर्म आहे. त्याच्यामुळे मला याच्यामध्ये तिसरं कोणी नको आहे, देवताच हवी आहे, देव हवा आहे समोर, जे ब्रह्माचं रूप आहे आणि मी म्हणजे आत्मा. म्हणजे या ब्रह्माचा एक भाग जो आत्मा माझ्यामध्ये आहे, तो या ब्रह्मामध्ये आता विलीन करायचा आहे किंवा विलीन होणार आहे, अशी त्याला आपल्याला प्रार्थना करायची आहे, तो शुद्ध करायचा आहे अशी प्रार्थना. तर हे दर्शनाचं रूप असतं. मानसपूजा अर्थातच सर्वात श्रेष्ठ, पण मूर्तीपूजा ही श्रेष्ठ. त्या मूर्तीला आपण हे सांगितलं, आपण त्याचं दर्शन घेतलं. मोठा फरक हा की आपण सहिष्णू म्हणजे काय होत, आपण टॉलरंट आणि ॲक्सेप्टन्स ह्याच्यामधला फरक आहे, तो आपल्यामध्ये आहे. आपण हा साधर्म्य साधलं. आता इथून बाहेर पडणारी जी मी असेन ती वेगळी असेल, कारण यातून माझ्या आत्म्याची उन्नती झालेली असेल, मी एका वेगळ्या जगामध्ये गेली असेल. तुम्हाला सत्संगाला आल्यासारखं वाटेल म्हणून आता हे इथे पुढे. पण मंदिर पाहताना मंदिर कसं पाहावं हा फारच मोठा विषय आहे. मंदिर स्थापत्य, शिल्पकला ह्याच्यासारखाचा विषय आहे. आणि पण मंदिर नेहमी असं पाहायचं असतं, असं डोळसपणे पाहायचं असतं, तर ते मंदिर पाहण्यामध्ये गंमत आहे. नाहीतर नुसतं आत गेलं, गर्भगृहामध्ये हात जोडले आणि बाहेर आला असं नाही. तर म्हणून त्यांनी पण इतकी मेहनत घेतली आहे आपल्याला इतकं सांगण्यासाठी. तर म्हणजे कोरून ठेवण्यासाठी किंवा या अमूर्त अशा असे शिल्प स्थापत्य निर्माण करण्यासाठी. म्हणून मी तुम्हाला हे थोडक्यात सांगितलं. आता हे विठ्ठल मंदिर आहे, ह्याच्याबद्दल तुम्ही नक्कीच ऐकलेलं असेल. हे अतिशय सुंदर आकर्षणच आहे या हम्पीमधलं. हा विठ्ठलपुरा आहे आणि हे विठ्ठल मंदिर असं दिसतं. तिथून जेव्हा आपण प्रवेश करतो तिथे, तेव्हा बाहेर पूर्ण मंदिराला अशी एक तटबंदी आहे उंच, ती असतेच नेहमी. त्याच्या आतमध्ये गेल्यानंतर आपलं स्वागत करतो तो दगडी रथ, जो आपल्या 50च्या मोठेवरती आहे आणि आता तो प्रसिद्ध झालेला आहे. आणि समोर दिसतो हा मंडप, ह्याच्यामधले हे संयुक्त खांब, हा आहे रंगमंडप. आणि बघा ह्याच्यामध्ये अनेक असे छोटे छोटे खांब दिसत आहेत. त्या खांबांमधनं संगीत उमटतं. ही दंतकथा नाही, हे खरं आहे. ह्याच्यावरती दगड आपटल्यानंतर वेगवेगळ्या वाद्यांचे सूर यातून निघतात आणि त्याच्यामध्ये आतमध्ये इथे कलाकार आपली कला सादर करत होते. नृत्य सादर किंवा नाटक सादर होत होतं आणि ही सामाजिक संस्था असल्यामुळे हा एक वेगळा आनंद ते लुटत होते. तर हे खांब बघणं हा पण एक आनंदच आहे. पण आता या खांबांवरती ते दगड ठोकून संगीत उमटून देण्याला आता प्रतिबंध घातला आहे. कारण ह्याच्यामधलं जे आपलं वैशिष्ट्यपूर्ण वागणं की ते आपण सगळं नष्ट करायला लागलो ठोकून ठोकून. त्याच्यामुळे त्यांनी आता ह्याला बंदी घातली आहे. पण ह्यातून खरं संगीत उमटतं. मध्ये मला एकदा अशी एक पोस्ट दिसली होती व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमधली, की हे कोणीतरी म्हणे हे मंदिर कोणीतरी एका परग्रहवासियाने केलं किंवा एलियन म्हणतात त्यांनी बांधलं असं. तर असं काहीच नाही. कशाला परग्रहवासी, आपण आपल्या या शिल्पकारांचं श्रेय का हिरावून घ्यायचं. त्यांनीच बांधलं आहे, ती आपल्यासारखी माणसंच आहेत. फक्त फरक इतका आहे की फार उत्कृष्ट त्यांच्याकडची कला आहे, भक्ती, आणि ती भक्ती यातून झलकते, दिसते. हा मोठा फरक आहे. त्यासाठी ॲलियन वगैरे होण्याची गरजच काय आहे? काही नाही ॲलियन, हे आपलंच आहे सगळं. तर हा रंगमंडप
ह्याच्या बाहेर हा दिसणारा देखणा रथ हा एकेकाळी चालत होता. ह्याच्यातनं बसलेली देवता आणि मग तिची प्रदक्षिणा व्हायची. हे कोणार्कचा जे रथमंदिर आहे त्याची प्रतिकृती आहे आणि ह्याच्यावर इतकं बारीक काम आहे तेही बघता येईल. आता ह्याची जी चाकं आहेत ती पण बघा, त्याच्यावरती ते आरे आणि सगळं बारीक असं छान कोरलेलं आहे. हे पण तुटलेलं होतं. सगळे त्याचे अवशेष इकडे-तिकडे पडलेले होते आणि त्याच्यासमोर आता हत्ती दिसतायत. हे हत्ती आहेत. पण ते खरं तर हत्ती नव्हते, ते घोडेच होते आणि त्या घोड्याच्या शेपट्या मात्र दिसतात. तर हत्ती इथे-तिथे कुठेतरी पडलेले असतील म्हणून त्यांनी ते त्याला जोडून दिलेले आहेत. हा रथ पण नीट पाहायला पाहिजे. ह्याच्यामध्ये पण देवता होती आधी. आता तर काही असं नाहीये. तर ह्या मंदिर प्रांगणामध्ये विजयनगरामध्ये वैशिष्ट्य असलेलं सगळं काही आहे. उंच अशी गोपुरं आहेत. अशा प्रकारे भाविकांना राहण्यासाठी सोय, धर्मशाळा असं आहे. त्यांची भोजनशाळा असतेच. नंतर मोठे-मोठे मंडप आहेत आणि आणखीन पण 2-3 अशा देवतांची मंदिरं आतमध्ये आहेत. छोटी-छोटी मंदिरं आहेत आतमध्ये. गोपुरं आता काही तुटलेली आहेत, काही चांगल्या अवस्थेत आहेत. पण आता तेवढी त्यांची उंची नाही आहे आणि ती काळपट अशी आता दिसतात. विठ्ठल मंदिरामध्ये आतमध्ये असलेलं बांधकाम आणि आतमध्ये असलेले खांब आणि त्याच्यावरच्या कोरलेले ज्या मूर्ती आहेत त्या जवळ सर्व दैवत म्हणजे मूर्तिशास्त्र त्याच्यामध्ये दाखवतं. इतक्या सुंदर वेगवेगळ्या मूर्ती आहेत. या विठ्ठलाच्या मूर्ती किंवा विठ्ठलाची मंदिरं साधारणपणे बाहेर दिसत नाहीत, महाराष्ट्राच्या बाहेर दिसत नाहीत. ती महाराष्ट्रातच दिसतात. तर ते जरी कानडा आहे विठ्ठलू, कर्नाटक असलं तरीसुद्धा फारसं दिसत नाही. पण ज्या हंपीमध्ये ते आहे त्याचं कारण असं की 1513 साली कृष्णदेवरायाने हे मंदिर बांधायला घेतलं. तेव्हा तो ओरिसावरून आपलं विजय मिळवून परत आलेला होता. प्रचंड लूट, प्रचंड संपत्ती मिळालेली होती. तो जेव्हा आला तेव्हा तो पंढरपूरवरनं आला आणि पंढरपूरवरनं येताना त्याने ती मूर्ती आणली असं म्हणतात. अर्थातच ह्याच्यामध्ये बराच काही म्हणजे दुमत आहेत, बरेच वाद आहेत. वाद असायलाच पाहिजेत. तर ती मूर्ती त्याने इथे आणली आणि त्याची स्थापना या मंदिरात करण्यासाठी इतकं मोठं विशाल मंदिर तिथे बांधलं आणि मग त्याची स्थापना केली. काही काळ या मंदिरामध्ये पूजा अर्चना होत होती असं बाहेर असलेला शिलालेख सांगतो आणि त्या शिलालेखाच्या नुसार कृष्णदेवरायाने हे जे मंदिर बांधलं ते बांधून पूर्ण झालं नाही. अच्युतदेवरायांनी त्याच्यानंतर हे मंदिर बांधायचा प्रयत्न केला तरी पण हे मंदिर बांधून पूर्ण झालं नाही. तर त्या विठ्ठलाची पण एक कहाणीच आहे की काय झालं की कृष्णदेवरायाने हा विठ्ठल इथे आणला आणि तिथे जे पंढरपुरामधले त्याचे भाविक आहेत, भक्त आहेत ते सगळे हवालदिल झाले. त्यांना चैन पडेना की मग आमचा विठ्ठल गेला कुठे? आता आम्ही कसं राहणार इथे? मग त्यांनी भानुदासाला सांगितलं की तू जा आणि आपला विठ्ठल तिथे परत घेऊन ये. तर तोपर्यंत स्थापना वगैरे सगळी झालेली होती. तर त्यांनी भानुदासाने विठ्ठलाला सांगितलं की तू आपला चल बरोबर माझ्या, आम्हाला काही तिथे चैन पडत नाहीये. इथे कशाला राहतोस? तर विठ्ठलाने कृष्णदेवरायाला सांगितलं की ना खरं तर तो पण कंटाळलेलाच होता. तो म्हणाला की मी आहे गरिबांचा देव. मला काय तुझा इतका तामझाम, इतकी मोठी संपत्ती वगैरे काय मला काय इथे माझा जीव घुसमटतो. मला नको बाबा, मला तू सोड. मला माझ्या पंढरपुरामध्ये परत जाऊ दे. असं त्यांनी सांगितलं. मग भानुदास ती मूर्ती घेऊन पंढरपुरामध्ये परत गेला. अशी कहाणी आहे. ती मूर्ती आता इथे नाही आणि ती मूर्ती खरंच ती पंढरपुरात आहे की आणखीन कुठे आहे आणि काय हे वाद आहेत. पण ते असू दे. पण आता इथेही मूर्ती मात्र नाही. याच्या आतमध्ये असलेला जो मंडप आहे, विठ्ठल मंदिराचा मंडप, त्याच्यामध्ये हे संयुक्त खांब दिसतायत. चांगले मोठे दणकट खांब. त्याच्यामध्ये हे खाली ते सिंह दिसतायत. त्यांना ते असे 2 पाय करून बसलेत. ते आता उडीच मारतील अशा आवेशामध्ये आहेत. आवेशपूर्ण शिल्प हे विजयनगरच्या शिल्पांचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यावरती पण अशी कोरलेली शिल्प दिसतायत. त्याच्यामध्ये एक हा गोपी आणि कृष्ण असा एक सीन दिसतो. मला वाटतं दिसत नसेल तुम्हाला तो. तो झाडावरती त्यांनी कृष्णाने वस्त्र लपवून ठेवलेली आहेत, असं ते आहे. इथे हा कालिया मर्दन दिसतंय. कृष्ण त्याच्यावरती नाचतोय. हा मत्स्यावतार आहे हे. याच्यावरती हा कुर्मावतार पण दिसतोय आणि इथे युद्ध दिसतंय रामाचं आणि वालीचं किंवा सुग्रीवाचं सुग्रीवाने सॉरी सुग्रीव आणि वालीचं इथे असं युद्ध दिसतंय. अशा प्रकारे असं वेगवेगळ्या प्रकारचे अवतार, वेगवेगळ्या प्रकारची विष्णूची शिल्प
याच्यामध्ये कोरलेली आहेत. अशी खूप शिल्प आहेत. सगळ्या देवता इथे आहेत. हा खांब आणि हे मंदिर पाहायला तर खूप वेळ लागू शकतो. किती जेवढं पाहाल तेवढं पाहू शकाल. डोळ्याचं पारणं फिटेपर्यंत हे सगळं पाहता येतं. ही त्रिमित शिल्प पाहायला हवीत. त्रिमित शिल्पांच्या मधून लय साधून कोरलेली ही त्रिमित शिल्प. विठ्ठल मंदिराच्या बाहेर आपण गेलो की तिथून एक तुंगभद्रेच्या किनाऱ्यावरून एक रस्ता जातो. त्याला आता राजतुला रस्ता असंच म्हणतात. तर तिथे एक तुळा आहे. त्याला पुरुष तुळा, सुवर्ण तुळा असंही म्हणतात. इथे स्वतःची तुळा करून दान करायचं अशी पद्धत होती. सर्व राजांनी विजयनगरामधल्या आपली आपली तुळा केलेली आहे. सुवर्ण तुळा, मोत्याची तुळा अशी करायची आणि ते जे धन आहे ते विद्वानांच्यामध्ये, धर्मशास्त्रांच्यामध्ये त्यांच्यामध्ये वाटून द्यायचं अशी पद्धत. हा कलेचा सुवर्णकाळ आहे असं म्हणतात. त्याचं कारण हेच आहे की इतका राजाश्रय, इतकी गुणग्राहकता म्हणजे शिल्पकला, नृत्यकला, संगीत, अनेक प्रकारचं साहित्य, नाट्य सगळं काही या काळामध्ये निर्माण झालं. ग्रंथसंपदा तर अपरिमित निर्माण झाली. हे राजे स्वतः ग्रंथ लिहित होते. त्यांनी स्वतः नाटकं लिहिलेली आहेत. कृष्णदेवराय तर त्यांनी तर जांबुवती कल्याणमसारखं नाटक लिहिलेलं आहे किंवा अमुक्तमाल्यदासारखं त्यांनी काव्य लिहिलेलं आहे, संस्कृत काव्य. असं सगळ्यांनीच केलं आहे. रामाभीमद्वयम् हे काव्य आहे किंवा यांच्या राण्या पण लिहित होत्या. त्याची राणी तुक्कादेवी तर संस्कृत कवयित्री होती किंवा गंगादेवी तिने मधुराभ्युदयम नावाचं कंपन्नाच्या मदुराई विदयावरचं काव्य लिहिलेलं आहे. हे सगळं म्हणजे हे सगळं निर्माण झालं, लोकांनी केलं. त्याचं कारण म्हणजे राजाश्रय आणि त्याच्यासाठी अशी दान देण्याची वृत्ती. हा खूपच सुशोभन केलेला असा ही तुळा होती असं वर्णन परदेशी प्रवाशांनी केलेलं आहे. पण आता तो अर्थातच ते तुटलाय. आता त्याच्यामध्ये असा एक हा फक्त सांगाडा दिसतो आणि हे सगळं तुंगभद्रेच्या किनारी आहे. याच्या समोर तुंगभद्रा वाहते आणि त्याच्यासमोर अनेगोंडी सुद्धा दिसतं. तर ही पुरुष तुळा किंवा ही तुळा. हम्पी शहराचे ढोबळमानाने असे जे 2 भाग आहेत त्याच्यामध्ये 25 किलोमीटर मध्ये असलेलं मध्यभाग त्याला शहराचा भाग म्हणतात आणि तिथे हा जो असा आडवा पट्टा, जो आडवा म्हणजे लंबगोलाकार पट्टा जिथे आपण सगळी मंदिर पाहिली आणि ह्याच्या अगदी मध्यभागी आहे ते राजकीय इमारती किंवा राजकीय जे महाल किंवा ते आहे हे आहे. तर आपल्याला हा दिसतोय हा राजमहाल आहे. तर राजमहाल किती तोडलाय त्यांनी बघा. म्हणजे इतकी उद्योगी माणसं होते ना ही हे बहामनी सल्तनतीची, त्यांना अक्षरशः म्हणजे शांती पुरस्कार द्यायला पाहिजे. इतकं तोडलंय म्हणजे अशी पद्धतच आहे म्हणा आपल्याकडे आता. सगळं काही तोडून टाकलंय, बेचिराग करून टाकलाय. एकदा त्यांना शांती पुरस्कार दिला की त्यांना ते परत करायला बरं आणि पुन्हा प्रसिद्धी मिळवायलाही बरं. फार चांगली पद्धत निर्माण झाली आजकाल आपल्याकडे. तर हे करायला बरं. आता ही जगतीवर बांधलेला हा महाल दिसतोय. इथे आतमध्ये गेल्यानंतर आता आपण इतिहास डोक्यात भरून इथे गेलोय. त्याच्यामुळे आपल्याला पेसनी आणि नुनीजने जे वर्णन केलंय ना, ते सगळं दिसायला लागतं. पेस काय म्हणतो की आम्ही विनंती केली ती कृष्णदेवरायाला की आम्हाला हे बघायचं आहे, राजवाडा बघायचा आहे. तर कृष्णदेवराय आधी त्यांनी काही बघून दिलं नाही. मग त्यांचा जो मुख्य होता पोर्तुगीजांचा फिगरोंदो क्रिस्तो म्हणून होता, त्याला त्यांनी सांगितलं. तर त्यांनी म्हटलं, कृष्णदेवरायांनी त्याला परवानगी दिली आणि त्यांनी किती माणसं येणार वगैरे विचारलं. तर त्यांनी आपल्या द्वारपालाला तिथल्या वगैरे सांगितलं. मग त्या लोकांनी इथे आतमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा माणसं किती आहेत मोजली, पहिलं प्रवेशद्वार. ते आतमध्ये गेल्यानंतर तो म्हणतो नुनीज की त्याला सोन्याचा मुलामा दिलेले पत्रे, असे सोन्याचे पत्रे असे त्याला ठोकलेली अशी खोली दिसली. खोली म्हणजे मंडप दिसला. तिथे असा मोठा मंडप होता आणि तिथे सगळं असं तिथे ठोकले होते पत्रे आणि असं सगळं वैभव तिकडे दाखवलं होतं. आणखीन एक इमारत होती, ती हस्तिदंती होती. म्हणजे हस्तिदंतावरती सगळं काही कोरलेलं होतं. अशी ती इमारत अशी ती खोली होती. त्याच्या बाजूला नृत्य महाल होता आणि त्या नृत्य महालामध्ये चित्र कोरलेली होती नृत्याची आणि सगळे पदन्यास, सगळ्या मुद्रा तिथे कोरलेल्या होत्या. तर कशासाठी ते असं त्यांनी विचारलं. तर त्यांनी सांगितलं की तिथे ज्या नर्तिका आहेत ना त्यांना शिकवायचं असतं, त्यांना तयार करायचं असतं. तर त्या पदन्यास बघून ते शिकू शकतात. आणि दुसरं म्हणजे काय, त्यांना शिकवायला नर्तक असतातच, शिक्षक असतातच. पण त्यांनी ते बघायचं आणि आपली जे रियाज आहे, आपला प्रॅक्टिस ते सगळं चालू ठेवायचं. याच्यानंतर त्यांनी भोजनशाळा बघितली. तर कृष्णदेवराय नेहमी सोन्याच्या थाळीमध्ये जेवत होता आणि तो म्हणतो की तो सगळ्या प्रकारचे प्राणी पण खात होता. तर त्यांनी तिथं भोजनशाळेचं पण वर्णन केलंय.
आणि मग तिथला दीपस्तंभ आणि बाकीचं असं सगळं वर्णन केलं आहे. मग तो म्हणतो की मला काही वरच्या भागामध्ये म्हणजे महालाच्या भागामध्ये जाता नाही आलं, पण त्यांनी आम्हाला तशी परवानगी दिली नाही आणि 2-3 ठिकाणी आम्हाला अडवून मोजलं. आम्ही किती आहोत त्यांची आमची कसून तपासणी वगैरे केली. मग त्यांनी कोणाला तरी म्हटलं की मला राणीला पण पाहायचं आहे. तर असं त्यांनी म्हटलं आणि त्याला समोरून एक स्त्री जाताना दिसली. तिने अंगावरती इतके दागदागिने घातले होते, इतकी ती मढली होती दागिन्यांनी, की त्याला वाटलं तीच राणी आहे. मग त्यांनी तसं म्हटल्यावर त्याला कोणीतरी म्हटलं की ती राणी नाही आहे, ती तर दासी आहे. त्यामुळे तो इतका चकित झाला होता की यांच्या स्त्रिया म्हणजे यांची राणी काय असेल. आणि मग ते पाहण्याचा योग त्याला पुढे महानवमीच्या उत्सवाच्या वेळेला आला. तर हा उद्ध्वस्त झालेला महाल जो हरिहरने बांधला असं म्हणतात आणि त्याच्यानंतर कृष्णदेवराय आणि सगळे बाकीचे राजे इथे इथे राहायला आले. इथे राणीमहाल होते, प्रत्येक राणीचा वेगळा महाल आणि त्याच्यावरती रक्षण म्हणजे तिथे बाहेर त्यांच्या दासी आणि त्याचं रक्षण करायला तृतीयपंथी नेहमी असायचे. तर असा हा महाल, हे मधलं भाग. त्याच्यानंतर आपल्याला बघायला हवा हा महानवमी चौथरा. हा अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असा चौथरा आहे. याला ऑडियन्स हॉल म्हणतात, तख्त म्हणतात, ग्रेट प्लॅटफॉर्म म्हणतात. तर राजवाड्याच्या बाजूला हा चौथरा आहे. त्याचं उद्दिष्ट हे तिथे उत्सव साजरा करणं हे होतं. त्याच्या खालचा भागच आता दिसतोय, ह्याच्या वरचा भाग आहे तो आता तुटला आहे. त्याच्यावरती असे 24 खांब बांधू शकतील अशा खुणा दिसतात. हा जो चौथरा आहे तो 3 पायऱ्यांच्या मध्ये आहे. चौथी छोटी पायरी आहे, मुख्य 3 पायऱ्या आहेत आणि त्या प्रत्येक पायऱ्यांवरती ह्या भागांवरती शिल्प चित्र कोरलेली आहेत. हा चौथरा पण तोडलेला होता. त्याच्यामुळे त्यातला जो काही भाग आहे तो शहरात पडलेल्या इतर ज्या दगडी लाद्या आहेत त्या बसवून त्यांनी तो पूर्ण करायचा प्रयत्न केला होता. त्याच्यामध्ये 1040 मधली सुद्धा एक लादी तिथे सापडते किंवा काय जैन मुनींचं शिल्प पण तिथे सापडतं. पण ॲक्च्युली ते नाही आहे तसं. विजयनगर काळामध्येच हा चौथरा बांधला गेला. जेव्हा तिथे महानवमीचा उत्सव म्हणजे आपला दसऱ्याचा उत्सव तो जो साजरा व्हायचा, तो 9 दिवस साजरा व्हायचा. ते एक प्रकारचं शक्ती प्रदर्शन असं होतं. हे सेगमेंटरी किंवा नायक संस्था असलेलं, सामंती संस्था असलेलं राज्य होतं. त्याच्यामुळे या महानवमी उत्सवाच्या वेळेला राज्यभरात असलेले सगळे सामंत, सगळे नायक इथे जमा व्हायचे. ते राजाला आपलं राजस्व द्यायचे, नजराणा द्यायचे, कर जमा व्हायचा आणि मग पुढच्या योजना, युद्धाच्या योजना इथे तयार केल्या जायचा. 9 दिवस राया उपवास करायचा, दुर्गेची आराधना करायचा. पहाटेपासूनच आराधना सुरू व्हायची. त्या पहिल्यांदा तिथे पूजा अर्चना व्हायची, घोड्यांची पण पूजा व्हायची. त्याच्यानंतर नर्तिका नृत्य करत होत्या देवासमोर. असं सगळं झाल्यानंतर दिवस सुरू व्हायचा. मग अशी म्हणजे परेड, मिरवणुका सुरू व्हायच्या. ह्या मिरवणुकांचं इत्थंभूत वर्णन बखरींमध्ये केलेलं आहे. नोनीज आणि पेस या 2 परदेशी प्रवाशांच्या बखरींमध्ये वर्णन केलेलं आहे आणि त्यांनी ज्या क्रमाने जसं वर्णन केलेलं आहे त्या क्रमाने तसे या तुकड्या म्हणजे भालेधारकांची तुकडी, बाजांची तुकडी किंवा त्याच्यानंतर कुस्तीगीर किंवा उंटस्वार, घोडेस्वार, हत्तीस्वार हे सगळे एकापाठोपाठ एक जसे येत होते तशा प्रकारच्या वर्णनासारखंच इथे तसंच अगदी व्यवस्थित तिथं कोरलेलं आहे. अगदी आपल्याला पडताळून पाहता येतं. कृष्णदेवरायाचं किंवा राजाचं असं पण एक शिल्प तिथे आहे. तो सिंहासनावर बसलेला आहे. त्याच्यासमोर एक राजे येत आहेत, एक नायक येत आहेत आणि त्याला नजराणा देत आहेत असंही आहे. आणि इथे परदेशी प्रवाशांची पण शिल्प दिसतात, वाद्यवृंदाची दिसतात, म्हणजे तुर्क लोक जे होते त्यांची दिसतात, अरबांची दिसतात की ती तिथे ओळखता येतात. आणि समाज जीवनावरची चित्र आहेत, निसर्गावरची चित्र आहेत. समाज जीवन म्हणजे शिकारीची आहेत किंवा कुस्ती करणाऱ्यांची आहेत, अशी सगळी शिल्प तिथे आहेत. हे पाहणं एक पाहत राहिलं तर किती वेळ जाईल आणि आपण त्यात किती रमत जाऊ हे सांगता येणार नाही. बाकीचं आहेच इथे म्हणजे की हा जिना दिसतोय अशा 2 ठिकाणी जिने आहेत. त्याने आपण या चौथऱ्यावरती चढून जाऊ शकतो. त्यातून चौथऱ्यावर एकदा वरती चढून गेलं की आसपासचा प्रदेश असा नीट दिसतो. या शिल्पांबद्दल थोडंफार सांगायलाच पाहिजे, त्याशिवाय पुढे जाता येणं शक्य नाही. तर त्यातल्या हे एक शिल्प पहा, फार आवडतं शिल्प आहे. ह्या ग्रेनाईटच्या अशा आडव्या शिळा दिसत आहेत, त्या वेगवेगळ्या आकाराच्या आहेत. या एकमेकांना जोडताना याच्यामध्ये कुठलं माध्यम म्हणजे चुना वगैरे वापरलं गेलेलं नाही आहे, त्या साध्याच जोडलेल्या आहेत. जशी शिळा आहे तशा प्रकारचं शिल्प
म्हणजे हा चौकोनी आहे तर चौकोनी, आयताकृती आहे तर आयताकृत आहे. अशा एका बाजूला एक अशा शिळा, हे उंट दिसतायत. उंटस्वार आणि त्याच्या बाजूला उंटांची काळजी घेणारा हा माणूस, हा इथे सैनिक पण दिसतोय त्याच्यावरचा. एक उंट दुसऱ्या उंटासारखा दिसणार नाही. एक घोडा दुसऱ्या घोड्यासारखा नाही. इतकी विविधता या शिल्पांच्या मध्ये आहे. हे घोडे तर बघा इतके वैशिष्ट्यपूर्ण. सगळं काही त्याच्यामध्ये बारीक-बारीक कोरलंय. ही त्याची रिकीप कोरली आहे. त्याच्यामध्ये त्याची आयाळ दिसतीये. या घोडेस्वाराने हातामध्ये तलवार घेतली आहे आणि तो असं आवेशात लढतोय. तर हा घोडा बघा त्यांनी ते 2 पाय असे समोर केलेत, ते मुडपलेत. तो अशी उडी आता मोठी उडी मारणार आहे, असं वाटतंय. एकाची शेपटी अशी सरळ, एकाची वाकडी, अशा प्रकारे विविधता आणलेली आहे. हा घोडा असा सरळ चाललाय हे मला वाटतं नुसतंच त्याचं चालणं असेल तेव्हाचं. नंतर हे चित्र आहे हे शिकारीचं चित्र आहे. तर एका चित्रामध्ये असं न मावल्यामुळे त्यांनी असा सिक्वेन्स तयार केलेला आहे. एका बाजूला एक अशा 3-4 स्लॅब्स लाद्या त्यांनी लावल्या आहेत. तर पहिल्यामध्ये बघा की ते शिकारी आले, ते वन आहे ते दाखवण्यासाठी असं झाड दाखवलं आहे. तर त्यांनी अंबाडा बांधलेले पण पुरुषच आहेत ना. त्या काळात ते पुरुष अंबाडा बांधायचे, म्हणजे केसांचा असा बुचडा पाठी. तर त्यांनी हातात धनुष्यबाण घेतलाय. हे लोक वनात आले, त्यांच्याबरोबर एक कुत्रा पण आलाय. हे बघितल्यावर तिथे ते हरणं आहेत, ते उड्या मारतात. त्यांच्या एकदम लक्षात आलंय की आपल्याला संकट आलंय. त्याच्यामुळे ते आता धावण्याच्या तयारीत आहेत. ते जे हरिण आहे ते आता उडी मारता मारता पाठी पण वळून पाहत आहे. आता ज्या प्राण्याची क्रिया अशी जास्त दाखवायची किंवा मोठी दाखवायची, ती या कर्णावरती काढलेली असते. बघितलं हे कर्ण आहे या स्लॅबचा, त्याच्यावरती हे हरिण काढलेलं आहे है ना. आता ह्या चित्रामध्ये काय दाखवलंय की आता यांची हवेलंडी उडाली, घाबरून गेलेत सगळे हरणं आणि ते आता त्यांनी धावायला सुरुवात केली आहे. त्यामुळे इतका गोंधळ उडालाय की ते एकात्मिकात गुंतलेल्यासारखे दिसत आहेत. तर याला स्केलिंग म्हणतात. म्हणजे एकावर एक एकावर एक अशी शिल्प काढणं, त्यातून असा एक आभास निर्माण करायचा की तिथे बरीच हरणं आहेत ना, किंवा बरेच प्राणी आहेत असं. आता ह्याच्या पुढे दिसतोय तो हा माणूस, हा शिकारी. त्यांनी त्याच्या हातामध्ये हे धनुष्य आहे आणि तो या हरणांना मारतोय. ठीक आहे. अशा प्रकारचं हे शिकारीचं शिल्प. तर जे शिकारीचं शिल्प शेवटचं हे थोडंसं मी सेंदाज करून दाखवायचा प्रयत्न केलाय. तर हा शिकारी आहे, त्याच्या हातामधला तो बाण आपल्या काढतोय. तो आता याला प्रत्यंच्या ओढणार याची. त्यांनी हे वस्त्र घातलेलं आहे, त्यांनी बांबडा बांधलाय असा. आणि ही हरणं आता पळतायत. पळता पळता ती मागे वळून बघतायत आणि इथे अशी गुंतागुंत झालेली आहे. असं हे म्हणजे किती जिवंत शिल्प आहे. आपण जवळजवळ ते समोर सिनेमा पाहिल्यासारखं असं दिसतंय. असं जिवंतपणा त्या महालक्ष्मी महानवमी चौथऱ्यावरच्या शिल्पांच्या मध्ये दिसतो. तशा ह्या 2 नर्तिका आहेत. या मुली बघा, यांचा पदन्यास बघायचा की किती लवचिक अंग, आणि ते शिल्पकाराने पण किती प्रमाणबद्ध असं दाखवलं आहे. तिचा पाय असं वरती तो कानाच्या जवळ आलाय, दुसरा हात वरती आलेला आहे. तिचं वस्त्र असं दाखवलं आहे. तिच्या बाजूला ही नर्तिका दिसते, वादिका दिसते. ती हातात काहीतरी घेतलंय तिने, ती वाजवते. तिच्या कानामधलं हे जे कर्णभूषण आहे ते पण दिसतंय. त्याच्यामध्ये असं सगळं काही शिल्पकारांनी कोरून दाखवायचा प्रयत्न केलाय. हा वाद्यवृंद. आणि ह्याच्यामध्ये दिसतोय हा एक परदेशी माणूस आहे, हा तुर्क आहे. त्याची दाढी अशी त्रिकोणी आहे, त्याचं हे वैशिष्ट्यपूर्ण वस्त्र आहे. तो असा त्यांनी एक पाय वरती घेतला आहे, तो डफलीसारखं एक वाद्य वाजवतोय. त्याच्या 2 स्त्रिया आहेत ज्या 2 बाजूला त्या नृत्य करतायत. त्यांची पण वस्त्र आहेत ही वेगळी दिसत आहेत अशी, है ना. तर हे असं हा एक वाद्यवृंद. ह्याच्या बाजूलाच हजारराम मंदिर आहे. हजारराम मंदिर म्हणजे या राजघराण्यासाठी खास बांधलं गेलेलं मंदिर. तर त्याला हजारराम म्हणायचं कारण त्याच्यामध्ये 108 श्रीरामांची शिल्प कोरलेली आहेत. आणि म्हणजे सगळं पूर्ण रामायण कोरलेलं आहे ना. त्याची सुरुवात होते त्या श्रावणबाळाच्या कथेपासून आणि अगदी शेवटपर्यंत सगळी शिल्प त्याच्यामध्ये, पूर्ण रामकथा त्याच्यामध्ये कोरलेली आहे. अर्थात बाकी पण शिल्प आहेतच, म्हणजे कृष्ण आहे वगैरे, दशावतार आहेत किंवा विषकन्या आणि सुरसुंदरी सगळं आहे. पण आकर्षण मुख्याचं म्हणजे हे रामायण. आणि आपण एक एक त्याचा प्रसंग असं नीट पाहत रामकथा समजून घेऊ शकतो. इतकं डिटेलिंग आहे आणि एक एक गोष्ट आपल्याला पाहताना सगळं आठवत जातं. तर शिल्पकार किती काय काय सांगत जातो. तो फक्त कथा सांगत नाही,
तर त्या कथेमधले भाव पण सांगत जातो. म्हणजे ते रामायण घडण्यामधून किंवा रामायण या कथेमधून त्याला काय शिकलं, त्याने काय शिकलं, त्याला काय समजलं, हेही सांगितलं जातं. म्हणजे त्याचं उदाहरण म्हणून एक सांगते, की ह्या प्रवेशद्वाराच्या बाजूला एक पुत्रवल्लभा आहे. पुत्रवल्लभा म्हणजे हातात मूल घेऊन उभी असलेली स्त्री. तर ते मूल रडतंय. तर असं म्हणतात, की जेव्हा नववधू शहरामध्ये प्रवेश करते आणि तेव्हा हातात मूल घेऊन उभी असलेली स्त्री असेल आणि तिचं मूल रडत असेल, तर संसार सुखाचा होत नाही. राम आणि सीतेचा संसार सुखाचा झालेला नाही, हे सांगण्यासाठी शिल्पकारांनी हे शिल्प दरवाजात कोरलं. तर या मंदिराचं बाकीचं सगळं तसंच आहे. गोपूर दिसतंय, वरती एक असं पेटीसारखं ते पण दिसतंय. सभामंडप आहे, 100 खांबांचा मंडप आहे. गर्भगृहामध्ये राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती, पण आता त्या मूर्ती नाहीत, तर 3 खड्डे असं दिसतं. बाहेर असे खांब आहेत आणि त्या खांबांच्या वरती अशी शिल्प कोरलेली आहेत. वेगवेगळ्या विषयांवरची ही शिल्प आहेत. राम मंदिर हे राम मंदिर हे पाहण्यासारखंच आहे. तर आता आपण एक-एक पाहत गेलो ना, तर अशी गंमत येते. आता समजा हे बघितलं तर रामांनी अशी प्रत्यंचा जोडली आहे. असं हा जो शिवधनुष्याचा जो प्रसंग आहे, तो दिसतोय. किंवा हा रथ आहे आणि त्याच्यामध्ये हे 4 भाऊ. हा रथ आहे, याच्यामध्ये ते 4 स्त्रिया असं, किंवा राम, सुग्रीव आणि वाली, किंवा असं परशुराम आणि राम, अशा प्रकारच्या वेगवेगळी शिल्प इथे दिसतात. ह्याच्यामध्ये आणखीनच अशा म्हणजे सारीक गोष्टी असं दिसतं, की ती अहिल्याचा प्रसंग आहे, किंवा हा सुग्रीवाने रामाला विचारलं, की "तू मला तुझी योग्यता सिद्ध करून दाखव, की तू कशावरनं मला मदत करशील वालीला मारायला." तर मग राम त्या 7 झाडांच्या मधनं एक बाण मारतो. अशा प्रकारचं चित्र इथे सुग्रीव लपून पाहतोय, किंवा हे 4 राजकुमार हात जोडून उभे आहेत. अशा प्रकारची अशी सगळी शिल्प इथे रामायणाची आहेत. हे पण एक वैशिष्ट्य आहे. हजारा मंदिराच्या बाहेरची जी बाजू आहे, तर तिथे अशी सामाजिक शिल्प आहेत. तर ही शिल्प ही जशी महानवमी चौथऱ्यावरती जशी ती मिरवणूक आणि ह्या सगळी जी शिल्प आहेत ना, जी त्या उत्सवामध्ये जे सगळेजण येत होते, जसे सगळ्या तुकड्या येत होत्या, तशी ही आहेत. म्हणजे बघा ना, इथे वरती हे भालेस्वार दिसतायत, भालेधारी दिसतायत, किंवा ह्याच्यामध्ये दुसरी हातामध्ये कट्यार वगैरे असलेले हे दिसतायत. हा घोडेस्वार आहे. इथे पण हे घोडेस्वार, त्याचे घोड्याची रक्षा करणारे दिसतात ते. हे हत्ती, वेगवेगळ्या मुद्रांमधले हत्ती, याच्यावरती तर 2 जण दिसतायत. एक समोरचा आहे तो माऊत दिसतोय आणि हा पाठचा जो बसलेला आहे, तो लढणारा दिसतोय. हत्तीवर केलेलं सुशोभन दिसतंय, जे पेसनी वर्णन केलेलं आहे, की त्यांना सोन्या मोत्याच्या झालरी आहेत आणि त्यांना इतकं सगळं सजवलेलं आहे, इतकी संपत्ती त्यांच्यावरती लादलेली आहे. तर हे दिसतायत, किंवा जंगलामधले हत्ती दिसतायत. हे सगळं तिथे कोरलेलं आहे. तर असा एक वाद आहे, किंवा अशा प्रकारचं म्हणजे मानलं गेलंय, की हजारा मंदिरामधली जी शिल्प आहेत ना, ती खरी महानवमी चौथऱ्यावरची, जे महानवमीच्या उत्सवाची शिल्प आहेत. आणि महानवमी चौथऱ्यावरची जी शिल्प आहेत, ती एकूणच जनजीवन दाखवणारं स्थापत्य किंवा त्यावरची शिल्प आहेत. त्यातला फरक ते असं म्हणतात, की महानवमी चौथऱ्यावरती सगळ्या धर्माचे लोक दिसतात. सगळ्या प्रकारचं काही दिसतं. पण इथे हजारा मंदिरावरचं आहे ते फक्त त्या मिरवणूक आहेत आणि ते सगळ्या धर्माचे लोक नाही आहेत, तर ते फक्त त्याच म्हणजे हिंदू धर्माचे लोक आहेत. तर हे असं मानलं झालं. मला वैयक्तिकदृष्ट्या हे फारसं पटलेलं नाही आहे. कारण हजारा मंदिरात पण सगळं काही आहे. दुसरा असा त्यांनी मुद्दा सांगितलाय, की हजारा मंदिराच्या समोरचं जे प्रांगण आहे, ते इतकं मोठी गर्दी सामावून घेऊ शकत असेल का? ती नसावी, आणि हजारा मंदिरामध्ये मंदिर असल्यामुळे, त्याच्या बाहेर बरीच मोठी जागा असल्यामुळे हे शक्य असावं. या मुद्द्यातही तेवढासा दम आहे असं मला वाटत नाही, पण ही इतिहासकारांची 2 मतं आहेत. याच्यानंतर येतं हा राणीमहाल. आता इथून इंडो सार्सनिक किंवा इंडो अरेबिक शैलीचा प्रभाव इथे दिसायला लागतो. तर आत्तापर्यंत आपण आपली शैली पाहिली, तर ही जी वैशिष्ट्यपूर्ण शैली आहे ती इंडो अरेबिक. त्याच्यामध्ये हा तलाव दिसतोय. या तलावामध्ये सुगंधी अशी द्रव्य वगैरे टाकून, फुलं टाकूनच सुगंधित केला जायचा. इथे या राण्या आहेत. राण्या इथे स्नान करायच्या आणि त्याच्यानंतर इथे राजांना बसायला जागा होती. हा राणीमहाल, कमळ महाल फार सुंदर आहे. आपण पुढच्या वेळेला पाहू. ही आहे हत्तीशाळा, वेगळ्या प्रकारची इमारत. हे आपण पाहू नंतर. हा भीम दरवाजा, असे दरवाजे आहेत तिथे. हे भीमाचं शिल्प.
हा बाजार हम्पीमधला, ही आहे भोजनशाळा, इथे ते सगळेजण करत होते. ही मूर्ती ही मला नक्की सांगायला आवडेल याविषयी. ही विष्णूची मूर्ती आहे. हे कोटिलिंग आहे. ही सतीशिळा, आपला काळा इतिहास आहे. हे अच्युतदेवरायाचं मंदिर, हे पट्टाभिराम मंदिर, हा यली प्रसन्न विरूपाक्षाचं मंदिर, हे आहे हे कोदंडरामाचं मंदिर, पण आता ते एवढं या मंदिरांच्या तुलनेत हे आहे, वैशिष्ट्य नाही आहे. हे जैन मंदिर, इकडे जैनांचं पण होतं. तर हे गणगीती मंदिर आहे. हा पेनुकोंडाचा किल्ला, जिथे शेवटच्या राजाने आश्रय घेतला होता. आणि हे कालाय तस्मै नमः म्हणजे जर का आपण हे असं तुटलेलं नसतं तर महानवमी चौथरा असा दिसला असता आणि विठ्ठल मंदिर असं दिसलं असतं, तर हा सगळा काळ आपल्या पोटात सामावून घेणाऱ्या या काळाला भगवतीने नमस्कार केलाय, तसा माझाही नमस्कार. धन्यवाद. मला सगळं आवडतं घ्यायला लागलं. बरंच काही सांगण्यासारखं होतं. तर शेवट मला असं सांगायचं आहे, की हे सगळं निर्माण करण्यासाठी समर्थांनी म्हटलेलं आहे, की सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु अधिष्ठान पाहिजे. तर हे जे समर्थांचं वचन आहे, ते सांगून आपण इथे थांबते. पुढच्या वेळेला आपण नक्कीच भेटू. पुनर्भेटीचा आनंद मिळू दे. नमस्कार. आपलं श्रीमंत विजयनगरची ओळख अगदी सफर, जसं आजच सकाळी आपलं जे फ्लायर त्याच्यावरती टाकल्यानंतर माझ्या मते प्रसाद अथणीकरची पोस्ट होती की आपण एक यात्रा चालू करू आपण तिकडे मंडळाची, आणि अशा वेगवेगळ्या व्याख्यानांच्या नंतर आपण त्या त्या ठिकाणी आपण जाऊन भेट देऊयात. तर ऍक्च्युली इथे बसून घर बसल्याच आम्हाला ही सफर घडली बेसिकली, आणि इतकं छान वर्णन आणि केवढी सारी मंदिरं आणि जाणवत त्यातली शिल्पकला आणि कितीतरी श्रीमंत आहे. मगाशी एक उल्लेख मला जाणवला की त्या काळातल्या स्त्रिया लेखन करत होत्या, कवयित्री होत्या, आणि संस्कृतमध्ये आणि अनेक याच्यामध्ये चांगल्या चांगल्या दर्जाची काव्य केलेली आहेत. याच्यावरून आपल्याकडे म्हणजे पूर्वीच्या स्त्रिया सुद्धा शिकलेल्याच होत्या, आणि जे काही अचानक एकदम 20व्या शतकात सगळ्या शिकायला लागल्या, हे अगदी तितकंसं खरं नाही म्हणतात. मे बी संपूर्ण समाज तसा नसेल, परंतु अनेक स्त्रिया तिथं शिकलेल्या जरूर दिसत आहेत. फारच सुंदर, आणि इतकी सुंदर शिल्पकला वगैरे अगदी विलोभनीय म्हणता येईल, इतकं छान आहे. आणि मी ते पाहिलेलं नाहीये, पण मला आता नक्की ओढ निर्माण झालेली आहे की तिथे जाऊन भेट द्यावीशी वाटते मला. सो त्यासाठी खूप खूप धन्यवाद. मी एक एक इथे प्रश्न विचारतो लोकांचे, जे काही असतील ते. नंदिनी ताईंनी विचारलं होतं की मगाशी ज्या टेकड्यांचा उल्लेख केला, त्या टेकड्यांची नावं काय आहेत? म्हणजे एक आहे आपली हेमकूट, मला लक्षात येते, पण दुसऱ्या कुठल्या टेकड्या आहेत तिथे? गंधमादन, माल्यवंत, मातंग, आणि हेमकूट. म्हणजे हेमकूट टेकडीवरती हम्पीचं म्हणजे ते विरूपाक्ष मंदिर वगैरे आहे. म्हणजे इथे ते राम लक्ष्मण राहिले. ते ऋष्यमुख पर्वत आठवतं का? ते खूप मोठा पाऊस पडला होता 1 महिना, आणि मग ते तिथे राहिले, आणि मग हा लक्ष्मण चिडला आणि मग तो सुग्रीवाच्याकडे गेला, हे काय आहे, मग कधी जाणार आहे सीतेला आणायला वगैरे. तो ऋष्यमुख पर्वत आठवत असेल. मातंग ऋषींचा मातंग पर्वत, ही नाव आहे त्याची. तशी समोर ती अंजनेय टेकडी, त्याच्यावरती ते म्हणजे ते पेनुगोंडामध्ये म्हणजे तिकडे अनागोंडीमध्ये आहे, तर तिथे हनुमानाचं मंदिर आहे. तर ते अगदी सगळं तसंच ते आहे, याच्यामध्ये फिरल्यासारखं वाटतं असं आहे. जन्मस्थान का हनुमानाचं असं? हा, तिथे अंजनेयाचं मंदिर आहे ना. नंतर अजून एक प्रश्न होता, ह्या विजयनगरच्या म्हणजे एकच भाषा असेल असं नाही, पण तिथे कुठल्या कुठल्या भाषा होत्या? नवीन 3 भाषा आहेत ना, म्हणजे लोकांची कुठली असते तर ती तेलुगू, कन्नड आणि तुळू आणि तमिळ या भाषा होत्या. संस्कृत भाषा ही अभिजान वर्गाची भाषा, म्हणजे वापरात येणारी नेहमी, किंवा असं जे आपण म्हणतो ना सरकार दरबारी की लिहून ठेवण्याची वगैरे अशी. पण हे सगळेजणच ह्या सगळ्याच भाषा तिथे बोलल्या जायचं होत्या. म्हणजे खरं सांगायचं तर त्याच्यामुळे आता कृष्णदेवराय आमचा की तुमचा असा खूप मोठा वाद आहे त्यांच्यामध्ये, की कन्नड लोक म्हणतात आमचा, तेलुगू म्हणतात आमचा, तमिळ म्हणतात आमचा, असं खूप त्यांचं शिलालेख जे असतं सापडतात त्यापेक्षा. त्या कुठल्या भाषा आहेत मग का त्या तिला शिलालेखाची कन्नड भाषा आहे. म्हणजे जे हम्पीमध्ये सापडलेत ना, खरं म्हणजे खूप शिलालेख आहेत. म्हणजे हम्पीमध्येच आहे 750 शिलालेख सापडलेले आहेत, पण एकूण 3-4 हजार शिलालेख आहेत. तर ती कन्नड भाषा आहे, आणि ती जुनी कन्नड आहे. तर हले कन्नड का, म्हणजे मला पण माहिती नाही, पण हले कन्नड असं काहीतरी म्हणतात त्या भाषेला. ती भाषा म्हणजे आपल्याला तिथल्या कन्नड माणसाला पण एवढं नीट ते वाचता नाही येत.
हा. आपल्या मोडीसारखी बेसिकली मोडी आपल्याला येत नाही. आपल्याला नाही आहेत, आपल्याला नाही. हा, तसं. नंतर वैशाली बेलसरे यांनी विचारलं होतं, विठ्ठल मंदिर म्हणजे पंढरपूरचा विठोबा इथे ठेवला होता तोच का? हो, तर आता त्या प्रश्नाचं घेतलं माझ्या मते त्याच्यात, पण यू कॅन ते घेतलं म्हणजे तो विठोबा होता असं, अशी दंतकथा आहे की त्यांनी तो आणला होता, मग तिथे त्यांनी स्थापना केली आणि मग तो विठ्ठल परत गेला. ते अशासाठी असेल की ओरिजिनल जो पंढरपूरचा विठ्ठल आहे ना, तो ओरिजिनल आहे हे सांगण्यासाठी पण असेल, किंवा खरंच तसं असेल, किंवा आणखीन एक म्हणतात ना की माढ्याचा विठ्ठल हा खरा विठ्ठल आहे. पण आता सिद्ध झालंय, म्हणजे देगलूरकर सरांनी, मला वाटते तुम्ही बघा, म्हणजे तुम्ही वाचलंय त्याच्यामधून, की जो माढ्याचा विठ्ठल आहे ना तो नाही आहे खरा, पंढरपूरवरचाच विठ्ठल खरा आहे. कारण ते संतांनी ते वर्णन केलं आहे ना, मकर कुंडले तळपती, तर मकर कुंडले हे त्या माढ्याच्या विठ्ठलाला नाही आहेत. आणि कासे पितांबर कस्तुर ललाटी वगैरे, तर कासे पितांबर हे पण त्याला नाही आहे. त्यामुळे पंढरपूरचा विठ्ठलच खरा आणि विजयनगरमधला नाहीच आहे. आणि आपण आपल्या सोयीसाठी तर तोच खरा म्हणूया. म्हणजे आपल्यासाठी तोच आहे आपला. प्रज्ञा गाडगीळने विचारलंय की म्हणजे या ठिकाणी इथे स्टेप वेलचे जे विहिरी आहेत, जशा गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्रात पण दिसत आहेत, तर यांच्यामध्ये काय कनेक्शन आहे का, किंवा हेरिटेज असं एकच आहे का हे सगळ्याचं? कारण विहिरींचा प्रकार सिमिलर दिसतोय ह्याच्यामध्ये. मग अशी जी राणीची विहीर दाखवली असणार याचं कारण मी म्हटलं ना, मंदिर स्थापत्य हे दोन प्रकारे महत्वाचं आहे, नागर आणि द्रविड, आणि मग त्यांचं मिश्रण होऊन मधली बेसर शैली. तर हे सगळे स्थपती जे आहेत ना, ते तिथून नक्कीच इथे आलेले आहेत. हे पूर्ण एकच, म्हणजे आता आपण आपल्याकडचं बघितलं तरी काय, ते मूळ आपल्याकडचंच सगळे राजे, म्हणजे राष्ट्रकूट म्हणजे लातूरमधले किंवा हे, पण ते बाकीच्या प्रांतामधनं पण आलेले होतेच ना, आणि तिथून त्यांनी त्यांच्या बरोबर येताना आपापली शैली इथे घेऊन आलेच ना. तसंच हे जे स्थापत्य आहे तेही जसं वरून आलं तसं खालून पण आलेलं असणारच ना, तमिळनाडूच्या बाजूनी पण आलेलं असणार, आणि वरून नक्कीच यामध्ये साधर्म्य आहे. अशा प्रकारचं आलेलंच आहे, कितीतरी साधर्म्य आहे. हो, फारच छान. अजून कोणाला काही प्रश्न आहेत का? अच्छा, मंदारने विचारलाय, मंदार बाणखिले, आर देर एनी एफर्ट्स टू ब्रिंग दिस इन स्कूल हिस्ट्री सिलेबस? कॅन गव्हर्नमेंट मेक एन एक्सेप्शन टू टीच हिस्ट्री ॲज ब्युटिफुली ॲज यू हॅव डन हिअर? काय सांगू, रुरीचं शल्य आहे माझ्या. म्हणजे खरंच नाही हो समजत, खरंच नाही समजलं का असं झालं. म्हणजे असं कुठल्या राजकारण्यांच्या वरती वगैरे नाही असं बोलू, पण काही जे मोठे इतिहासकार आहेत त्यांनी किती चुकीचा इतिहास आपल्यासमोर ठेवला आणि ठप्प्याने ठेवला, त्याच्या सिरियल केल्या आणि हे दाखवलं टी व्हीवरती, ते जनमानसामध्ये रुजलं, म्हणजे काय प्रतिमा निर्माण झाली आपली. माझ्या मते वन ऑफ द फर्स्ट फ्यू स्लाइड्स मध्ये लोधी एम्पायरचा साईज उल्लेख आहे. विजयनगर, आणि लोधीवरती आपल्याकडे चॅप्टर आणि आपल्याकडे काय नाही, आणि विजयनगरने जवळजवळ अर्धा भारत थोडस आश्चर्य वाटलं मला एकदम. म्हणजे आणि विजयनगर बद्दल काहीही माहिती नसते लोकांना, कुठल्याही पुस्तकांमध्ये ती माहिती मिळत नाही. आश्चर्यकारक आहे सगळं. हो ना, म्हणजे सगळ्या बाबतीतच आहे ना. आता अल्लासानी पेंदन सारखे लोक, ते तिथे दंडी आणि यांचं काव्य आणि हे सगळं त्या दरबारामध्ये निर्माण झालं. आणि स्त्रियांचं पण, म्हणजे ते मी म्हटलं होतं ना मागच्या वेळेला, सांगितलं ना घटिकाशती, म्हणजे एका तासामध्ये 100 काव्य रचना करायची, अशा स्त्रियांच्या कॉम्पिटिशन स्पर्धा व्हायच्या आणि त्याच्यामध्ये स्त्रिया भाग घ्यायच्या. तर किती फारच मोठं वाटतं हे सगळं, किती इतिहास आहे. आणि लढणाऱ्या स्त्रिया पण आहेत, ती विजय भट्टारिका आहे, ते सगळं सातवाहनांची केशी राणी आहे, कुठे माहिती आहे आपल्याला? कोणी माझ्या मते आपल्याकडे भारत एक सोने की चिडिया, आणि मग तो गुप्त काळातच होती, आणि मग त्याच्यानंतर बाहेरून आक्रमण झाली आणि मग ते सगळं संपून गेलं. हा जो एक ठराविक विचार आहे लोकांच्या मनात, तर तो तितका खरा नाहीये. कारण विजयनगर पर्यंत आपली श्रीमंती दिसतीये इथे. अर्धा भारत भरून तर विजयनगरची श्रीमंत संस्कृती आणि एकूण समाज व्यवस्था फारच समृद्ध दिसतीये मला. सो इंग्रजांची काय चूक आहे? म्हणूनच आपण हा उपक्रम सुरू केलाय ना. राईट. असं आपण म्हणतो ना नेहमी की छत्रपती शिवाजी महाराज जन्मावे पण दुसऱ्याच्या घरात, तसं न करता आता ते आपल्यापासून सुरुवात झाली पाहिजे, बरोबर? म्हणूनच आपण हा उपक्रम सुरू केलाय की
अजून जास्तीत जास्त लोक यावेत, ऐकावी ही माहिती आणि मग आपल्या मुलांपर्यंत पण आपोआपच आपण सांगू ही माहिती. आपणच पसरवायला सुरुवात करायची आता. आपल्याकडनंच प्रयत्न करायचे. गव्हर्नमेंट करे म्हणून वाट बघत बसायची गरज नाही. आपण स्वतः सुरुवात करायची या गोष्टीला. राइट? हो ना. आमच्या इतिहासाच्या पुस्तकाचं नाव काय, वर्णन काय होतं? जगाच्या पार्श्वभूमीवर भारत आता धावता इतिहास. हॅलो. ते अजून आठवते मला 50s मध्ये, म्हणजे मी शाळेत असताना. आणि अच्छा. काहीही शिकवलं नाही खरंच. खरंच आहे. हा बोला दामलेकर. म्हणजे श्रीधर काका, तुमचा माईक म्यूट आहे, त्यामुळे तुम्ही बोललात तरी आम्हाला ऐकायला नाही येते. हॅलो, कॅन यू हिअर मी नाव? हो, आला. मी इतिहास शिकताना मास्टर प्रोग्राम मध्ये विजयनगरवर निळकंठ शास्त्रींचं पुस्तक होतं आणि Correct. त्यामध्ये हा. पोर्तुगीजांच्या रेकॉर्ड मध्ये आणि डचांच्या रेकॉर्ड मध्ये विजयनगरचं कौतुक आढळलं. बरोबर. आणि हा जो विजयनगरची कीर्ती युरोपपर्यंत पोहोचली. ते आले ना आपल्याकडे किनाऱ्यावरती, हा. त्यांच्या काळातच आले ना, विजयनगराच्या काळात आले. म्हणजे अगदी मोस्ट स्पेसिफिक म्हणजे दुसऱ्या विजय देवराच्या काळामध्ये आले ते. आणि मग त्यांचा व्यापार सुरू झाला. त्याच्यानंतर मेन मध्ये ते घोड्याचा व्यापार करायचे. आणि दुसरं मी वाचलं शहाजी राजे तंजावरला असताना त्यांनी विजयनगर पासून स्फूर्ती घेऊन अष्टप्रधान मंडळी आणि संस्कृत रचना आणि त्याच्यापासून शिवाजी महाराजांनी स्फूर्ती घेतली असं मी वाचलं. बरोबर. फार छान. खूप छान आहे वाचन तुमचं. खरंच आहे. हे असंच झालेलं आहे. मी परीक्षेकरता वाचलो, MA च्या परीक्षेकरता. काय करणार? अच्छा. शेजवलकरांनी हे सिद्ध केलंय ना की शिवाजी महाराज तिथून निर्माण झाले. शेजवलकरांनी ते दाखवून दिलंय की विजयनगर आणि शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य आहे त्याच्यामध्ये थेट संबंध आहे. असं इनडिरेक्ट आणि नुसतीच इनडिरेक्ट स्फूर्ती घेणं नाहीये, तर थेट संबंध आहे. बाळशास्त्री हरदासांचं शिवाजी महाराजांच्यावर 4 खंड आहेत. बरोबर. त्यामध्ये पण ही माहिती आली. बरोबर. हो, पहिल्या खंडात आहेत. अच्छा. फार सुंदर झालं तुमचं व्याख्यान. प्रोग्राम खूप छान झाला. फार सुंदर झालं. उत्तम झाला. म्हणजे आम्हाला शिकायला मिळालं नवीन. ओके. विजयनगरला जाऊन आल्यासारखं वाटलं. स्थापत्यशास्त्राची सुंदर कल्पना दिली तुम्ही अगदी. प्रत्येकामध्ये काय पाहायचं. पुढच्या वेळेला गेल्यानंतर पाठीमागे सांगितलं आम्ही 8-9 तास घालवलंय, पण आता 9 दिवसही पुरणार नाहीत. खरंच आहे. मंदिर पाहायचं, मंदिर कसं पाहायचं हे समजल्यावर फक्त इतका वेळ लागतो ना मंदिरामध्ये की तिथे ठाणच मांडून बसायला पाहिजे तर शक्य आहे. एलोराचं कैलास मंदिर पण असंच बघायला आवडेल. पण काय निष्काळजीपणे जी हे झालेलं आहे, बाहेरची जगातली शिल्प बघितल्यानंतर वाटतं आपल्या घरी असून काहीच नाही असं. तुम्ही तुमच्याकडे काही विशेष माहिती असेल तर ऐकायला आवडेल पुढे कधीतरी. कर्नाटक सरकारने विजयनगरच्यावर एक सुंदर प्रोग्राम तयार केला होता. PowerPoint प्रोग्राम. हो, पण तो पहिला दुर्दैवाने कन्नड भाषेत होता आणि इंग्लिश मध्ये मागितला. पण आपलं सरकारी काम म्हणे 6 महिने थांब असतं मिळालं. पण तो फार सुंदर प्रोग्राम. तुमची मेहनत पण फार प्रशंसनीय आहे ताई. आम्ही खूप एन्जॉय केलं. म्हणजे म्हणतात ना, हलवाईच्यावर दोस्ती करा म्हणजे मिठाई खायला मिळते. आमचंही तसंच झालंय. थँक्यू फॉर परिश्रम आपले. रेकॉर्डिंग बंद केलं तर चालेल का? हो, बंद कर.